राम राम सर, विनोद भाऊ राम राम. जय हिंद सर. विलास सर. ओके, आपण चार्ट पॅटर्नला सुरुवात केलेली आहे. आज निगेटिव्ह न्यूज होती, कालच न्यूज आलेली आहे तशी तर, परंतु थोडीशी प्रॉफिट बुकिंग होणं अपेक्षित आहे अजून पण नाही झालेली. बघू आता सोमवारी झाली तर चुकून, कारण हे कंटिन्यू सेलिंग आहे. तुम्ही जर का डेली टाइम फ्रेमवरती बघितलं तर मोठी बघा आजची कॅन्डल बघा कशी बनलेली आहे. डेलीमध्ये बघा खूप मोठी जबरदस्त सेलिंग कॅन्डल आहे आजची. ओके, सकाळी मॉर्निंगलाच माझा एक ट्रेड झाला. त्याच्यानंतर दुसरा एक ट्रेड प्लॅन करायचा होता, परंतु इथं काय मला त्याचं बेरिश कॅन्डल बुलिश मी बुलिश साईडला दुपारनंतर होतो, परंतु मला अपेक्षा होती की मार्केटमध्ये शॉर्ट कवरिंग यायला पाहिजे, परंतु आलेलं नाही. ठीक आहे, एकच ट्रेड झाला, कारण इथं बुलिश कन्फर्मेशन कुठल्याच कॅन्डलला नव्हतं, कुठंच नव्हतं. इथं बघा, इथं एक प्लॅन होता माझा की बुलिश साईडला जाण्याचा, परंतु इथं मला एकही स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल दिसली नाही. वीक होते बायर्स इथं पण, त्याच्यामुळे इथं पण ट्रेडला मी अवॉइड केलं. इथून मला अपेक्षा होती की मार्केटमध्ये शॉर्ट कवरिंग येईल, मार्केट या लेवलपर्यंत तरी जायला पाहिजे, परत ट्रेंड कंटिन्यू करेल मार्केट. परंतु शॉर्ट कवरिंग अजूनही आलेलं नाही मार्केटमध्ये, जेवढी यायला पाहिजे तेवढी. ओके, येते का लक्षात? त्यामुळं एकच ट्रेड सकाळचा तेवढा मॉर्निंगचा एक ट्रेड झाला, तो या लेवलपर्यंत मी घेतला. 24,715 ही लेवल मी टाकली होती तुम्हाला, इथपर्यंत माझं टार्गेट होतं. इथून प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित होतं मला, परंतु तसं काय बघायला भेटलं ना. मी या लेवलला येतच एक्झिट झालो. इथून कॉलचा प्रयत्न करत होतो, परंतु इथं काय मला स्ट्रॉंग 5 मिनिटामध्ये पण बघा तुम्ही, एक पण कॅन्डल स्ट्रॉंग नव्हती इथं काहीच. इथं मध्ये आधी तर ट्रेड बनतच नव्हता, त्यात काही विषयच नव्हता. इथंच फक्त थोडासा एक प्लॅन होता, परंतु इथं काहीच परफेक्ट बुलिश कॅन्डल कुठलीच बनली नाही. आता इथं बोलाल तर ही तुम्हाला वाटत असेल इथं प्रॉफिट बुकिंग वगैरे, परंतु हे मार्केट ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे 3 नंतर काही मार्केटमध्ये दम नव्हता. आज 3:30 वाजता मार्केट क्लोज होतं, त्यामुळे 10-15 मिनिटामध्ये ट्रेडला घेण्यात काही अर्थ नाही इथे. गुड इव्हिनिंग रणजित सर. ओके, चला लर्निंग कंटिन्यू करू. जर चॅनल नवीन असेल तर प्लीज सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि टोटल आपण 60 दिवसाचा लर्निंग कोर्स ठेवलेला आहे फ्रीमध्ये. ज्याला शिकायचं असेल त्याने बिंदास्त शिकू शकता. बेसिक टू ॲडव्हान्स फ्री लर्निंग, कारण यूट्यूबवरती तुम्हाला भरपूर व्हिडिओ बघायला भेटते, परंतु बेसिक स्टार्टिंग कुठून करायचं हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. त्यासाठी आपण लर्निंग कोर्स ठेवलेला आहे, फ्रीमध्ये आहे. तर आजचा आपला असणार आहे डे 20 असणार आहे. कितवा? डे 20 आहे आपला आजचा, आणि त्याच्यानुसार आज आपण लर्निंग करणार आहे. चला ओके. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रो ट्रेडिंग विथ सुदर्शन. तुम्ही माझे लेवल्स वगैरे बघितले असतील, ट्रेडिंगची स्टाईल बघितली असेल, सायकोलॉजी तुम्ही माझी चेक केलेली आहे ऑलरेडी, कशा पद्धतीनं मी काम करतो मार्केटमध्ये. 1 ते 2 ट्रेड डेली भरपूर असतात मार्केटला. तुम्ही प्रत्येक 5-10 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये एंट्री घेण्याचा प्रयत्न करू नका. लक्षात ठेवा, तुम्ही जोपर्यंत डिसिप्लिननं काम करणार नाही मार्केटमध्ये, तोपर्यंत मार्केट तुम्हाला काहीच देणार नाही. मार्केटमध्ये जो डिसिप्लिन आहे तोच मार्केटमध्ये पैसा कमवतोय. प्रत्येक रेड कॅन्डलला सेल करणं, प्रत्येक ग्रीन कॅन्डलला बाय करणं, याला मार्केटमध्ये ट्रेडर बोललं जात नाही, त्याला गॅम्बलर बोललं जातं किंवा सट्टेबाजी बोललं जातं. तुक्का लावणं त्याला बोललं जातं. तसं मार्केटमध्ये काम करायचं नसतंय, कारण याच्यामध्ये तुम्ही मोठे होत नाही, तुमचा ब्रोकर मोठा होतो. लक्षात येते? तसं काम करू नका. तर चला आपण लर्निंग कंटिन्यू करू. सर, तुमची एक्झिट लेवल बरोबर होती, निगेटिव्ह न्यूज असल्यामुळे मार्केट खाली गेली. अशी लेवल ती बरोबरच होती, कारण तिथं तुम्हाला थोडासा एक पुलबॅक बघायला पण भेटला या लेवलच्या आसपास. इथं अपेक्षा होती की मार्केटमध्ये इथून बाईंग थोडीशी यायला पाहिजे, पण मार्केटमध्ये न्यूज निगेटिव्ह असल्यामुळे मार्केटने या लेवलला पण रिस्पेक्ट दिला नाही. इथं प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित होतं थोडं तरी. मी इथं लेवल, मी सांगतो का, मी अख्खी मुवमेंट कधी कॅप्चर करू शकलो नाही. या लेवलपर्यंत इथे एक्झिट झालो, कारण मी ऑप्शन सेलर आहे. कारण मला माहिती आहे, जर का इथून शॉर्ट कवरिंग जर का यायला सुरुवात झाली तर खूप फास्ट शॉर्ट कवरिंग येते. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग खूप फास्ट येते. तुम्ही पाठीमागचं टेस्ट करा कधी पण, ज्यावेळेस मार्केटमध्ये कवरिंग येते, हो ही शॉर्ट कवरिंग बघा, ही शॉर्ट कवरिंग आहे. ही शॉर्ट कवरिंग जी येते ना, तो खूप फास्ट येते. त्यामुळे ऑप्शन सेलरला याच्यामध्ये थांबण्यात काय अर्थ नसतो, त्याला लगेच एक्झिट करावं लागतं प्रॉफिट घेऊन. हे बघा, ही शॉर्ट कवरिंग बघा कशी झालेली आहे. ही पण तुमची एक शॉर्ट कवरिंगच आहे पाठीमागची. म्हणजे शॉर्ट कवरिंग म्हणजे काय असतं, ज्या लोकांनी पाठीमागं सेल केलेल्या पोझिशन असतात ती लोक प्रॉफिट बुकिंग करतात, त्याला बोलायचं शॉर्ट कवरिंग. शॉर्ट म्हणजे काय, सेल करणं. कव्हर म्हणजे काय, त्या पोझिशन कव्हर करणं म्हणजे एक्झिट होणं. ते एक्झिट होतात त्या पोझिशनमधून, त्याला शॉर्ट कवरिंग बोललं जातं. म्हणजे प्रॉफिट बुकिंग करणं एक पद्धतीने तुम्ही त्याला बोलू शकता. ज्या लोकांनी पाठीमागं पुट बाय केले असतील किंवा कॉल शॉर्ट केले असतील, ती लोक तिथं काय करतात, पोझिशन एक्झिट करतात त्यांची, त्याला बोललं जातं शॉर्ट कवरिंग.
हे मला वाटत होतं की या लेवलला थोडंसं शॉर्ट कव्हरिंग होणं अपेक्षित होतं. लेवल बरोबर होती. इथे एक्झिट मी स्वतः माझी पोझिशन इथे एक्झिट केली. कारण मला वाटलं की इथून मार्केट एक रिव्हर्सल देईल आणि परत ट्रेंड कंटिन्यू करेल. परंतु आज तसं काही बघायला भेटलेलं नाही. ठीक आहे, एक ट्रेड झाला, काय हरकत नाही. एकाच ट्रेडवरती ॲग्री झालो मी आज. कारण दुसरा ट्रेड परत इथून मार्केट एवढं खाली गेलं, परंतु मी याच्यामध्ये घुसलेलो नाहीये. कारण मला वाटत होतं की मार्केट कुठूनही रिव्हर्स होऊ शकते, कुठूनही प्रॉफिट बुकिंग येईल, शॉर्ट कव्हरिंग येईल. त्याच्यामुळे मी परत फुटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केलाच नाही. इथून भले मार्केट एवढं डाऊन गेलंय, इथून जवळपास ही मुवमेंट जर का बघितली तुम्ही, इथून किती जवळपास 80-90 पॉईंटची मुवमेंट आहे. याच्यामध्ये मी घुसलेलो नाहीये. मी कुठं घुसलो, फक्त एवढाच ट्रेड घेतला मी. कारण कुठूनही लक्षात ठेवा, आता ही लेवल आहे प्रॉफिट बुकिंग, बरोबर. जर मार्केट इथून थोडं खाली जाऊन परत रिव्हर्सल देऊ शकतं किंवा इथून थोडं अजून खाली जाऊन परत रिव्हर्स फिरू शकतं, कुठूनही रिव्हर्स फिरू शकत होतं. त्याच्यामुळे कव्हरिंग येऊ शकत होती कुठूनही. आपल्याला माहिती आहे का इथपर्यंत मार्केट जाईल नाही. शॉर्ट कव्हरिंग कुठूनही येऊ शकत होती. त्याच्यामुळे मी नंतर पुटमध्ये थांबलो नाही. या लेवललाच मी इथं माझी पोझिशन एक्झिट केलं. माझं टार्गेट ठरलेलं असतं तिथपर्यंतच मी थांबतो. त्याच्यानंतर मार्केट तिथून 200-250 पॉईंट गेले तरी मला काय फरक पडत नाही. अशा पद्धतीनं तुम्ही डिसिप्लिन ट्रेडिंग करत असल्यामुळे सर थांबला. एखाद्याला लालच असती तर त्यांनी परत एंट्री घेतली असती. नाही, परत एंट्री घ्यायची नसते. एक ट्रेड झाला ना, भरपूर झालं. कारण लक्षात ठेवा, पळत्या गाडीमध्ये बसू नका. तुम्ही ऑलरेडी गाडीत बसलाय ना, तुमचं स्टेशन आलं, तुम्ही उतरून जावा. तुम्हाला माहिती आहे इथपर्यंत माझं टार्गेट होतं, हे माझं टार्गेट आहे, मला या गावाला उतरायचं आहे, इथं तुम्ही उतरून जायलाच पाहिजे. तुम्ही भले इथून खाली मार्केट किती जाऊ, गाडी पुढे दिल्ली मुंबईला कुठं जायची तिकडे जाऊ द्या. आपल्याला जिथे उतरायचं तिथं उतरा. कारण कुठूनही गाडी परत दिवस फिरू शकते. ओके, त्याला ट्रेडर बोललं जातं भावानं. लालच मार्केटमध्ये जबरदस्त आहे. लालच तुम्हाला मार्केट वारंवार तुम्हाला दाखवणार, ये असं करणार. त्याच्यामुळं त्या गोष्टीला अवॉइड करा. चला, तर आजचा आपला आहे भावानो डे 20 आहे आपला. आज जवळपास आपण 60 दिवसाचा आपला लर्निंग कोर्स आहे, फ्रीमध्ये आहे. ज्याला जॉईन करायचं फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता. फ्री आहे, असं नका समजू की पहिल्यांदा तुम्हाला दाखवलं जाईल. काही बघा तुम्ही युट्यूबर असे करतात की 7 दिवस फ्री लर्निंग असते, त्याच्यानंतर त्यांना पेड कोर्सेस घ्यावा लागतो. तसं आपलं काही नाही आहे. 60 दिवसाचा लर्निंग कोर्स आहे, ज्यामध्ये ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग, ऑप्शन हेजिंग विथ ॲडजस्टमेंट, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आपण प्राइस ॲक्शन सगळी कव्हर करणार आहे. 60 दिवसापेक्षा जास्त दिवस लागतील. त्याच्यानंतर 10 दिवस आपण लाईव्ह ट्रेडिंग करणार आहे. याच्यामध्ये पेपर ट्रेडिंग होणार. रिअल ट्रेडिंग करायचं असेल तुम्ही करू शकता, परंतु पेपर ट्रेडिंग तरी लाईव्ह ट्रेड आपण समोरासमोर करणार आहोत. ओके, आणि सगळे आपण एकत्र नंतर भेटणार आहे. तर चला, आजचा आपला जो सेशन आहे तो सेशन आहे भावांनो, तुम्ही ऑलरेडी थंबनेल बघितलं असेल, असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. हा पॅटर्न तुम्हाला एक जबरदस्त, बरेच ट्रेडर याच्यावरती फक्त या पॅटर्नवरती काम करताना तुम्हाला बघायला भेटतील. हा एक जबरदस्त बुलिश पॅटर्न असतो. बुलिश पॅटर्न आपण बघतोय आतापर्यंत. पहिल्या दिवशी आपण कुठला बघितला, डब्ल्यू पॅटर्न बघितला. त्याच्यानंतर बघितला आपण इन्व्हर्टेड, काल बघितला आपण इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. त्याच्यानंतर ट्रिपल बॉटम. काल 2 पॅटर्न आपण बघितले, ट्रिपल बॉटम पॅटर्न. आणि आज आपला पॅटर्न आहे असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. याच्यामध्ये तुम्हाला काय, हा एक जबरदस्त आणि प्राइस ॲक्शननुसार आणि सायकोलॉजीनुसार हा एक जबरदस्त पॉवरफुल ब्रेकआउट ट्रेडिंग सेटअप याला मानला जातो. का मानला जातो याच्या मागचं लॉजिकल कारण तुम्हाला मी पुढे सांगेलच, परंतु लक्षात ठेवा, हा पॅटर्न ऑपरेटर सुद्धा या पॅटर्नचा वापर करतो. ऑपरेटर त्याला सुद्धा या गोष्टीमध्ये, या पॅटर्नमध्ये सगळ्यात जबरदस्त पॅटर्न जर का कुठल्या मार्केटमध्ये काम करतो तर हा पॅटर्न आणि इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर हा पॅटर्न बुलिश पॅटर्नमध्ये सगळ्यात जास्त काम केला जातो. हे दोन्ही चार्ट पॅटर्न. तर याच्या मागचं लॉजिक आहे, सायकोलॉजी आहे. त्याच्यानंतर मग ते मी सांगलं तुम्हाला सायकोलॉजी काय आहे. ओके, बघा आता बघा, असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न म्हणजे काय. सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगतो असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न काय आहे, कशा पद्धतीने याच्यावरती काम केलं जातं. बघा, असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न हा एक बुलिश कंटिन्यू पॅटर्न आहे. म्हणजे काय, मार्केटमध्ये पहिल्यांदा बाईंग आलेली असते. लक्षात ठेवा, बाईंग आली आणि असा पॅटर्न तुम्हाला बघायला भेटतो, किंवा थोडीशी मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आली आणि त्याच्यानंतर मार्केट काय झालं, एका ट्रायंगलमध्ये काम करते. अशा पद्धतीनं इथं तुम्हाला बघायला भेटते. बघा, इथं चार्ट दाखवलेला आहे. मार्केटमध्ये सेलिंग आली, त्याच्यानंतर ट्रायंगलमध्ये काम करते मार्केट. एका म्हणजे मार्केट वर जाते, परंतु स्लोली वर जाते आणि एक नेकलाईन बोला याला, किंवा एक रेजिस्टन्सला मार्केट काय करते, त्या लेवलला वारंवार टच करते. एखादी गोष्ट बघा तुम्ही वारंवार त्या गोष्टीला जर का तुम्ही हे केलं, किंवा एक बघा तुम्ही खेळा घ्या, वारंवार हातोड्याने त्याला ठोकायचं, एक वेळ अशी येईल की तो खेळा काय होईल, भिंतीमध्ये जाईल. तशा पद्धतीनं आहे की एखादी गोष्ट वारंवार त्या लेवलला मार्केट टच करते, म्हणजे हा जो आहे ना, हा रेजिस्टन्स वीक होतोय. काय होतोय, वीक होतोय. सांगतो तुम्हाला बघा,
वरचा रेजिस्टन्स लेवल फ्लॅट असतो. म्हणजे फ्लॅट म्हणजे काय, समजा ही लेवल किती आता एक सेकंद 29 रुपये आहे समजून चला, हे 29 रुपये आहे इथं लिहिलेलं आहे. 29 रुपये ही लेवल आहे. कोणता एक्झाम्पल हा स्टॉक असेल, ओके. 29 रुपये ही लेवल आहे. परंतु ही जी लेवल आहे ही लेवल कोणती बघा तुम्ही, ही लेवल आहे 23 रुपये. जो बॉटम बनला होता तो 23 रुपयाचा बनलेला होता, बरोबर आहे. परंतु प्राइस ज्यावेळेस इथून वर गेली, बरोबर आहे, या लेवलला इथं गेली त्यावेळेस 29 रुपयाला गेली. पण खाली येताना प्राइस परत 23 रुपयाला आलेली नाहीये. परत प्राइस कुठं आली, 26 रुपयाला आली. बघा लॉजिक सांगतो याचं काय बघा. कारण ज्यावेळेस मार्केटमध्ये बाईंग आली, एक सेकंड चार्ट थोडा आपल्याला अजून चांगला पाहिजे, एकच सेकंड. हे बघा, ज्या वेळेस आता समजून चला ही जी लेवल आहे, ही जी लेवल आहे तुमची, ही समजून चला 100 रुपये आहे. हा तुमचा रेजिस्टन्स आहे 100 रुपयाचा. प्राइस इथं होती त्यावेळेस होती 50 रुपये. किती रुपये होती, 50 रुपये होती. इथून बाईंग आली, प्राइस गेली 100 रुपयाला. बायर लोकांनी प्राइसला वर घेऊन गेले, 100 रुपयेपर्यंत प्राइसला वर घेऊन गेले. परंतु सेलर लोकांनी प्राइसला परत खाली दाबण्याचा प्रयत्न केला, खाली दाबला. परंतु ही जी लेवल होती या लेवलला सेलर आणू शकले नाहीत. प्राइस आली किती रुपयेपर्यंत, 70 रुपयेपर्यंत प्राइस आली. किती रुपयेपर्यंत आली, 70 रुपयेपर्यंत. कारण काय, इथून बायर लोकांनी परत अटॅक केला आणि प्राइसला परत 100 रुपयाला घेऊन गेले. बघा बायरमध्ये दम किती, कारण बायर स्ट्रॉंग आहे त्याच्यामध्ये. बायर लोक परत 100 रुपयाला घेऊन गेले. परत सेलर लोकांनी प्राइसला खाली दाबण्याचा प्रयत्न केला आणि प्राइस परत इथं 80 रुपयालाच थांबली. कारण खाली पहिल्यांदा 50 रुपयेपर्यंत प्राइस होती. इथून परत सेलर लोकांनी दाबण्याचा प्रयत्न केला पण 50 रुपयेपर्यंत घेऊन येऊ शकले नाही, ते 70 रुपयेपर्यंतच घेऊन येऊ शकले. इथून बायर लोकांनी परत प्राइसला वर नेलं, परत 100 रुपयाला नेलं. सेलर लोकांनी परत दाबण्याचा प्रयत्न केला पण सेलर लोक वीक असल्यामुळे ते 80 रुपयेपर्यंतच तिला दाबण्यात आलं त्या प्राइसला. आणि इथून परत बायर लोकांनी प्राइसला वर नेलं नाही. एक वेळ अशी येते की हा रेजिस्टन्स वीक होतो आणि हा रेजिस्टन्स प्राइस काय करते, ब्रेक करते. काय करते, ब्रेक. कारण बायरनं खालून प्राइसला वर दाबत आणलेलं आहे, लक्षात घ्या. या लेवलपर्यंत प्राइस वारंवार तिथे टच करते आणि ही लेवल वीक होते. याचा अर्थ बायर हा रेजिस्टन्स ब्रेक करणार आहेत. पण ब्रेक केल्याशिवाय एंट्री घ्यायची नसते. कधी कधी इथं ट्रॅप पण होतो, लक्षात घ्या. ट्रॅप पण होतो याच्यामध्ये, चार्ट पॅटर्नमध्ये ट्रॅप होतो. जोपर्यंत ब्रेकआउट होत नाही, व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन भेटत नाही, तोपर्यंत एंट्री घ्यायची नसते. सायकोलॉजिकल समजलं कशी याची पॅटर्नची रचना असते, कसं काम करतं याच्यामध्ये, लक्षात घ्या. का हा पॅटर्न खूप स्ट्रॉंग मानला जातो हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, वरचा रेजिस्टन्स फ्लॅट असतो म्हणजे 100 रुपयाला प्राइस तिथं वारंवार जाते, ती प्राइस तुमची हलणारच नाही तिथून. खालील हायर लो सतत काय होतात, तयार होत जातात. म्हणजे हायर लो म्हणजे काय, प्राइस जो प्रिव्हियस लो होता आता नवीन लो जो बनला तो हायर बनला. म्हणजे पहिल्या लो पेक्षा काय बनला, वर बनला. जो पहिला जर काही इथं 100 रुपये असेल, 50 रुपये असेल, इथं जर का प्राइस या ठिकाणी 50 रुपयाला असेल तर नवीन जो लो बनला तो 70 रुपयाचा बनला. का तर बाहेर लोकांनी या लेवलच्या खाली प्राइसला येऊ दिलेलं नाही. आणि हा एक तुमचा ट्रेंड लाईन बोललं जातं. याला काय बोललं जातं, ट्रेंड लाईन. तुम्हाला शिकवली मी ट्रेंड लाईन कशी मार्क करायची. ही तुमची ट्रेंड लाईन आहे, ओके. म्हणजेच काय, डिमांड वाढत आहे. डिमांड वाढली का, 50 रुपयाला अगोदर प्राइस आली होती परंतु नेक्स्ट टाइम प्राइस 70 रुपयाच्या खाली येऊ शकली नाही. म्हणजे काय झाली, डिमांड वाढली लोकांची. लोक काय करतात, त्या स्टॉकला होल्ड करायला लागलेत, हळूहळू घ्यायला लागलेत आणि सप्लाय लेवलवर अडकलेली असते. म्हणजे काय, ही जी सप्लाय असतो, हा सप्लाय तुमचा, ही डिमांड आहे आणि सप्लाय लेवल तीच आहे, लक्षात घ्या. सप्लाय लेवलला काय करले, अडकलेली असते ती प्राइस. समजलं. हा तुमचा एक असतो असा ट्रायंगल पॅटर्न असतो. ट्रायंगल म्हणजे काय, त्रिकोण. त्याच्या नावात असेंडिंग ट्रायंगल म्हणजे काय, हा एक बुलिश पॅटर्न आहे. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण टाईप तुम्हाला पॅटर्न बघायला भेटतो. हे बघा असं, हे असा पॅटर्न तुम्हाला काहीतरी बघायला भेटणार, याला ट्रायंगल बोललं जातं. आणि प्राइस हळूहळू काय करते, बायर हळूहळू मार्केटला वर नेण्याचा प्रयत्न करतात. कुठल्या याच्यामध्ये बघा, याला हायर हाय फॉर्मेशन बोला किंवा काही बोला, परंतु ही जी लेवल असते वारंवार प्राइस या लेवलला टच करते. परंतु सेलर लोक हळूहळू काय व्हायला लागलेत, कमी व्हायला लागलेत. अगोदर 50 रुपयाला प्राइसला घेऊन आले परंतु परत नेक्स्ट टाइम जे आले ते 70 रुपयेपर्यंतच घेऊन आले. परत सेलर लोक 50 रुपयेपर्यंत प्राइसला घेऊन येऊ शकलेच नाहीत. याचा अर्थ काय झाला की बायरचं ॲग्रेशन जास्त आहे. बायर लोकांनी 70 रुपयेवरनं त्या स्टॉकला रिव्हर्स फिरवला. काय, 70 रुपयेवरनच रिव्हर्स फिरवला. परत 100 रुपयाला घेऊन गेले. परत 100 रुपयावरनं सेलर लोकांनी दाबला. परत 70 रुपयेपर्यंत परत सेलर लोक घेऊन येऊ शकले नाहीत. बायर लोकांनी 80 रुपयेवरनं त्याला रिव्हर्स फिरवला. येते का लक्षात. आणि ते परत 100 रुपयाला घेऊन गेले.
असा ट्रायंगल पॅटर्न असतो. याच्यामध्ये दोन मुख्य घटक असतात. एक हॉरिझॉन्टल लाईन, ही जी वरची आहे हॉरिझॉन्टल लाईन तुम्हाला मार्क करायला मी शिकवली, ही हॉरिझॉन्टल लाईन असते, फ्लॅट असते. आणि एक काय असते रायझिंग ट्रेंड लाईन. ट्रेंड लाईन हा काय असतो, रायझिंग म्हणजे काय वाढत जाणारी ट्रेंड लाईन, म्हणजे प्राइस काय राईज होणे म्हणजे वाढण्याची ट्रेंड लाईन. हायर लोज, जेव्हा किंमत या दोन लाईन मध्ये अडकते तेव्हा ट्रायंगल तयार होतो. ट्रायंगल म्हणजे काय त्रिकोण तयार होतो. अशा पद्धतीचा तुमचा एक त्रिकोण तयार होतो. याला असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न बोललं जातं. खूप जबरदस्त काम करतो हा. लाईव्ह मध्ये पण तुम्हाला दाखवेल मी कसा काम करतो हा. ओके, याची सायकोलॉजी बघा काय. आता असेंडिंग ट्रायंगलची सायकोलॉजी समजून घेऊ. काय क्वेश्चन असेल तुम्ही विचारू शकता. इथपर्यंत कोणाला काय अडचण असेल तर बिनधास्त विचारा. मी कमेंटकडे पण लक्ष देतोय. तुम्ही फक्त सेशनच्या रिलेटेड विचारा. ते ऑप्शन ट्रेडिंग काय आहे तसलं क्वेश्चन विचारू. त्यावेळेस शिकवेल, त्यावेळेस सगळ्या गोष्टी सांगेल. आता जे सेशन चालू आहे त्याच्यावरती तुम्ही बिनधास्त क्वेश्चन विचारू शकता. ओके, चला पुढं. ह्याच्यामध्ये बघा असेंडिंग ट्रायंगल ची सायकोलॉजी काय बघा. सेलर काय करतात, एका लेवलवर सप्लाय देत आहेत. ही जी आहे ना ही लेवल आहे, हा तुमचा एक रेजिस्टन्स आहे. बघा हा तुमचा एक रेजिस्टन्स आहे. सेलर काय करतात माहिती का, सप्लाय देत आहेत तिथं. म्हणजे काय, ही तुमची समजून चला ही 200 रुपये प्राइस आहे. अगोदर प्राइस इथं समजून चला 100 रुपये प्राइस होती, बरोबर आहे. हा तुमचा काय डिमांड आहे मार्केटमध्ये. काय इथं डिमांड आहे, प्राइस इथून वर गेली, सेलर लोकल इथपर्यंत, बायर लोकांनी इथपर्यंत नेलं मार्केटला, 200 रुपयेपर्यंत नेलं. एखादा स्टॉक आहे, एक्झाम्पल XYZ स्टॉक धरून चला तुम्ही, तो 200 रुपयाला गेला, इथून सेलर लोकांनी प्राइसला परत खाली दाबलं. पण या 100 रुपयेपर्यंत त्या स्टॉकला ते घेऊन येऊ शकले नाही, ते 150 रुपयेपर्यंतच घेऊन येऊ शकले. काय येऊ शकले, 150 रुपयेपर्यंतच ते घेऊन येऊ शकले. इथून बायर लोकांनी परत अटॅक केला, परत प्राइस 200 रुपयाला गेली, परत सेलर लोकांनी खाली दाबण्याचा प्रयत्न केला, पण 150 रुपयाला प्राइस घेऊन येऊ शकले नाही, परत प्राइस 160 रुपयालाच अडकले. इथून बायर लोकांनी परत अटॅक केला, परत 200 रुपयाला घेऊन गेले. इथून परत सेलर लोक आले, 180 पर्यंत आणलं, बायर लोकांनी इथून परत अटॅक केला आणि ही लेवल काय केली, एक ब्रेकआउट झाला. आता ब्रेकआउट झालं, तुम्ही म्हणाल मग याच्यामध्ये बाईंग कसं काय येते, याचं लॉजिक काय बाईंगचं सांगतो तुम्हाला, ऐका बघा. याच्या मागे लॉजिक काय बघा. ही तुमचा आहे रेजिस्टन्स, बरोबर आहे. हा तुमचा काय आहे रेजिस्टन्स, ही तुमची रेजिस्टन्स आहे. ज्या लोकांनी इथं सेल केलेल्या पोझिशन असतात त्यांची स्टॉप लॉस कुठे लागणार, सगळ्यांची वरच्या साईडलाच लागणार ना. समजून चला तुम्ही निफ्टीमध्ये काम करता, निफ्टीमध्ये एखादा असा पॅटर्न बनला. आता हा तुमचा रेजिस्टन्सच्या प्राइसमध्ये इथून वारंवार सेलिंग येते, 2-3 वेळेस सेलिंग आली. मग ज्या लोकांनी इथं कुठेतरी पुट बाय केली असतील या रेजिस्टन्सला, त्यांची स्टॉप लॉस कुठे लागणार, सगळ्यांची याच्यावरच लागणार ना, रेजिस्टन्सच्या वरच लागतात ना स्टॉप लॉस. ते स्टॉप लॉस इथं परत बघा, या लोकांनी पण एंट्री घेतला, यांचे पण स्टॉप लॉस इथं कुठेतरी लागले असतील, परत या लोकांचे स्टॉप लॉस इथं कुठेतरी लागलेले असतील. यांना वाटत असेल की या रेजिस्टन्सवरनं मार्केटमध्ये सेलिंग येणार आहे, खूप मोठी सेलिंग येणार आहे, खाली जाणार आहे मार्केट सपोर्टपर्यंत. येतं का लक्षामध्ये. पण विषय काय होतो, यांचे स्टॉप लॉस इथं लागल्यामुळं प्राइस काय करते, इथून जर का हा रेजिस्टन्स ब्रेक करते, या सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट होणं आणि नवीन बायरची ऍडिशन होणं, म्हणजे आपण नवीन बाईंग करणं. का तर आपल्याला दिसतोय की हा रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाला आणि आपण काय करतोय, इथं काय करतोय, आपण एंट्रीचा प्लॅन करतोय. इथं आपण काय करतोय, एंट्रीचा प्लॅन करतोय. म्हणजे नवीन बायर प्लस ह्या सेलर लोकांचे SL हंट होणं, म्हणजेच मार्केटमध्ये इथून मोठी मुवमेंट येणं. लक्षात घ्या, या नवीन ज्या लोकांनी सेल केलेल्या पोझिशन यांचे स्टॉप लॉस इथं वर लागलेले असतात. का तर या लोकांनी पुट बाय, सांगतोय तुम्हाला, ऑप्शनमध्ये तुम्ही काम करताय, इथं तुम्हाला रेजिस्टन्स दिसतो, इथं तुम्ही पुट घेऊन बसलाय, तर तुम्ही साहजिक आहे तुम्ही स्टॉप लॉस कुठे लावणार, याच्यावरच लावणार ना कुठेतरी. इथं तुमची अपेक्षा की मार्केट या लेवलला येऊ शकतं, तुम्ही इथून एंट्री घेतली या लेवलपर्यंत आणि मार्केट आलं इथूनच रिव्हर्स फिरलं, मग तुमचे स्टॉप लॉस कुठे लागलेले आहेत, इथं लागलेले आहेत. तुम्ही वाट बघताय कुठे स्टॉप लॉस हिट होण्याची. जसं मार्केटनं इथून हा ब्रेकआउट दिला, इथं तुमचा स्टॉप लॉस, काही लोकांचा स्टॉप लॉस थोडा वर लागतो, काही लोकांचा थोडा खाली असतो स्टॉप लॉस. प्रत्येकाची स्टॉप लॉस लावण्याची पद्धत वेगवेगळी आहे. कोणी इथंच बाहेर पडून जाईल रिव्हर्समध्येच. स्टॉप लॉस सायकोलॉजी प्रत्येकाची वेगवेगळी आहे, लक्षात घ्या. कोण थोडा वर लावेल स्टॉप लॉस, 200 रुपयाला लावेल, कोण 250 रुपयाचा लावेल, कोण 300 रुपयाचा स्टॉप लॉस लावेल. प्रत्येकाचा स्टॉप लॉस लावण्याची पद्धत वेगवेगळी आहे.
समजलं? म्हणजे काय, सप्लाय देत आहेत. ओके. पण प्रत्येक वेळी बाहेर काय करतात, अजून स्ट्रॉंग एंट्री घेत आहेत आणि हायर लोज बनवतात. म्हणजे काय, प्राइस बाहेर इथं काय करतात, हळूहळू एंट्री घेणार. कोण इथे एंट्री घेतंय, कोण म्हणतंय अजून खाली उद्या इथं, कारण ट्रेंड लाईन वरती एंट्री घेणारी लोक असतात. ट्रेंड लाईन वरती पण एंट्री घेणारी लोक असतात. इथे लक्षात, परत इथे 180 येते, कोणी इथे एंट्री घेतंय. प्रत्येकाची एंट्री घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे. येते लक्षात. आणि शेवटी काय करते, बाहेरचे वर्चस्व वाढते. म्हणजे बाहेर काय करते, मार्केटवरती ताबा घेतो, वर्चस्व वाढते हळूहळू. कारण का, सेलर लोक हळूहळू कमी व्हायला लागले त्यातनं, आणि बाहेर लोक प्राइसला परत तिथपर्यंत घेऊन जात आहेत. म्हणजे काय होते, बाहेरचं वर्चस्व होते आणि काय करते, प्राइस या रेजिस्टन्सला ब्रेकआउट देते. इथं काय करते, ब्रेकआउट देते. येते का लक्षात, ब्रेकआउट देते आणि प्राइस वर निघून जाते. म्हणून हा असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न काय होतो, इथं ब्रेक होतो. समजलं? नेक्स्ट, ब्रेकआउट कसा होतो बघा. आता ब्रेकआउट कसा होतो ते बघून घ्या. जेव्हा बायरची ताकद वाढते, बायरची काय होते, इथं ताकद वाढते इथं, कारण बायर हळूहळू वाढतच आज आहे. म्हणजे बायर प्राइसला तिथपर्यंत घेऊन येतात, परंतु सेलर लोक प्राइसला तिथपर्यंत घेऊन येऊ शकत नाहीत. म्हणजे काय, बायरची ताकद वाढायला लागली हळूहळू. आणि काय होते, किंमत रेजिस्टन्सला, या रेजिस्टन्सला काय करते, किंमत याला रेजिस्टन्स बोला किंवा नेकलाईन बोला. आपण नेकलाईन पण बोलतो, नेकलाईन पण रेजिस्टन्स असते आणि रेजिस्टन्स नेकलाईन असते. सगळ्या गोष्टी एकच आहेत, फक्त त्याला नाव वेगळं आहे की नेकलाईन नाव दिलं जातं. तुम्ही याला रेजिस्टन्स पण बोलू शकता, कारण हा रेजिस्टन्स आहे. प्राइस वारंवार इथं टच होते म्हणजे हा रेजिस्टन्स आहे तुमचा, किंवा ही नेकलाईन पण बोलू शकता तुम्ही. इथे लक्षात, बायर काय करते, ताकद वाढते आणि रेजिस्टन्स काय होतो, इथं ब्रेक करते. कुठं ब्रेक करते, या लेवलची इथं ब्रेक झाली. बरोबर आहे. म्हणजे मोठा बुलिश मूव्ह. लक्षात ठेवा, जशी कॅन्डल ब्रेकआउट देणार नाही तर खूप मोठी कॅन्डल होणार. म्हणजे बऱ्यापैकी कॅन्डल होते. का माहिती आहे का, या सगळ्यांचे, ह्या लोकांचे, सगळ्या पुटवाल्यांचे किंवा सेलर लोकांचे स्टॉप लॉस इथं वर लागलेले असतात. त्यामुळे ती लोक लगेच इथं पटापटा एक्झिट व्हायला सुरुवात करतात. म्हणून कॅन्डल खूप मोठी होते याच्यामध्ये. कारण मार्केट एक कॉन्सोलिडेशन करतं इथं, लक्षात घ्या, हळूहळू. आणि डायरेक्ट ब्रेकआउट करते. म्हणजे ज्या लोकांनी इथं पुट बाय करून बसलेत किंवा सेलर लोक आहेत, ते लोक इथं काय करतात, त्यांचे पोझिशन एक्झिट करायला सुरुवात करतात. आणि एक मोठा बुलिश मूव्ह येतो, सुरू होतो, किंवा डायरेक्ट एक मोठी कॅन्डल बनते. आणि जास्त व्हॉल्यूम पाहिजे, व्हॉल्यूम जास्त पाहिजे. लक्षात ठेवा, ही ब्रेकआउट जी कॅन्डल होणार याच्यामध्ये व्हॉल्यूम पाहिजे, तरच आपण ओळखू शकतो की याच्यामध्ये मोठ्या ऑर्डर पडलेले आहेत. व्हॉल्यूम चांगला पाहिजे. आलं लक्षामध्ये? पुढं आता ही झालं तुमची त्या पॅटर्नची सायकोलॉजी. आता एंट्री कशी घ्यायची याच्यामध्ये, एंट्रीची पद्धत आपल्या तेच सेम. कोणती एंट्री पद्धत बघा, एंट्रीच्या पद्धत बघा कोणकोणत्या आहेत. याच्यामध्ये पहिली एक एंट्री राहते रनिंग कॅन्डल. म्हणजे काय, ज्या कॅन्डलनं ब्रेकआउट दिला. आता इथं बघा, या कॅन्डलनं ब्रेकआउट दिलाय, बरोबर आहे. ही तुमची ब्रेकआउटची कॅन्डल आहे, पहिली कॅन्डल. नेकलाईन कुठे तोडली किंवा रेजिस्टन्स कुठे ब्रेक झाला, या कॅन्डलनं ब्रेकआउट दिला. रनिंग कॅन्डलच्या लगेच, रनिंग कॅन्डलला काही लोक लगेच एंट्री घेतात. म्हणजे काय, जशी ही कॅन्डल बनायला चालू झाली, नेकलाईन जशी ब्रेक झाली किंवा हा रेजिस्टन्स जसा ब्रेक झाला, काही लोक लगेच इथं थोडासा गॅप देऊन लगेच एंट्री घेतात. त्याला बोललं जातं रिस्की ट्रेडर असतो तो. थोडासा काय असतो, रिस्की. त्याला माहिती आहे, आणि लक्षात ठेवा, जो रिस्की ट्रेडर असतो त्याला मार्केटचा तेवढा अनुभव असतो. त्याला माहिती आहे की हा रेजिस्टन्स ब्रेकच होणार आहे आता, किंवा ब्रेकआउट हा सक्सेसफुल होणारच आहे. तेवढा व्हॉल्यूम त्याच्यामध्ये त्याला दिसायला लागला की तो काय करतो, लगेच एंट्रीचा प्लॅन किंवा एंट्री घेऊन टाकतो त्याच्यामध्ये. दुसरा जो असतो थोडासा सेफ ट्रेडर, तो काय म्हणतो, ब्रेकआउट कॅन्डलची क्लोज होऊ द्या. कारण कधी कधी काय होणार बघा, कॅन्डल वर जाणार, म्हणजे कॅन्डल काय करेल, कधी कधी हा तुमचा रेजिस्टन्स आहे, कधी कधी काय करेल, समजा ही तुमचे ट्रायंगल आहे, प्राइस वर जाईल, परंतु वरून काय होईल, असं एखादा इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल बनली, तर याला अर्थ काय होतो, इथं ट्रॅप झाला. इथं काय झालं, हा ब्रेकआउटचा ट्रॅप झाला, कारण रिव्हर्स फिरली ना कॅन्डल. आता समजा ही कॅन्डल जर रिव्हर्स फिरली असते आणि इथं जर काही इन्व्हर्टेड हॅमर बनला, तर याचा अर्थ काय होतो, वरून सेलिंगचा प्रेशर आहे. म्हणजे हा ब्रेकआउट लगेच सक्सेसफुल होणार नाही. सक्सेसफुल होईल, परंतु पुढच्या कॅन्डलला किंवा अजून त्याला थोडं खाली येऊन परत वर जायचं आहे, असं पण होऊ शकतं. त्याच्यामुळं ब्रेकआउट प्रॉपर होऊ द्या त्याचा, आणि त्यानंतर मग एंट्री घ्या. ओके, ब्रेकआउट कॅन्डल क्लोज झाली की एंट्री घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर काय करायचंय, तिसरा जो असतो तो थोडासा सेफ ट्रेडर असतो. तो काय करतो, रिटेस्टवर एंट्री घेतो. म्हणजे काय, जर ही ब्रेकआउट झाली आणि परत प्राइस करते, काय करते, या रेजिस्टन्सला, हा रेजिस्टन्स असतो अगोदर, आता ही ब्रेकआउट झाला, परत हा काय बनतो, इथं सपोर्ट बनतो. काय बनतो, हा सपोर्ट बनतो. आणि इथे एखादी बुलिश कॅन्डल तो बघणार, त्याला इथं बुलिश कॅन्डल कोणती दिसली, ही तुमची बुलिश कॅन्डल, नंतरची कॅन्डल.
या कॅन्डलमध्ये ही कॅन्डल जशी क्लोज झाली तशी ती एंट्री घेणार इथं आणि या कॅन्डलच्या लोच्या खाली त्याचा एसएल ठेवणार. काय ठेवणार तो इथं? एसएल ठेवणार. येतं का लक्षात? म्हणजे ब्रेकआउट, रिटेस्ट, एंट्री तिन्ही पद्धतीने तुम्ही एंट्री करू शकता. सगळ्यात सेफ एंट्री मानली जाते रिटेस्टला एंट्री. म्हणजे ही जी रिटेस्टला प्राइस आली का इथं सगळ्यात सेफ एंट्री असते. म्हणजे प्राइस काय करते? या लेवलला टेस्ट करते, चेक करते की खरंच हा ब्रेकआउट आहे. इथं बघा लिहिलं बघा, ब्रेकआउट नंतर प्राइस परत नेकलाईनला काय करते? तपासते. म्हणजेच काय करते? चेक करते की खरंच हा ब्रेकआउट सक्सेसफुल आहे का ट्रॅप आहे हा, किंवा इथं ऑपरेटरने आपल्यासोबत ट्रॅप केला. कधी कळणार आपल्याला? ज्या वेळेस हा ब्रेकआउट होणार, रिटेस्टला प्राइस येणार. इथं जर का ही कॅन्डल रिव्हर्स फिरली तर समजून जायचं इथं ट्रॅप झाला. समजा ही तुमची नेकलाईन आहे, इथून काय झाला? हा असा ब्रेकआउट झाला. बघा, इथून जर का प्राइस रिव्हर्स फिरली आणि परत जर काय ट्रेंड लाईन पाशी येते याचा अर्थ हा ब्रेकआउट सक्सेसफुल नाही. फेक झाला ब्रेकआउट तुमचा. इथूनच तिनं लगेच रिव्हर्स फिरायला पाहिजे. या रेजिस्टन्सला काय करायला पाहिजे? कारण तुम्हाला शिकवलं मी, ज्या वेळेस एखादा रेजिस्टन्स ब्रेक होतो प्राइस वरून खाली येताना तो काय बनतो? परत सपोर्ट बनतो. म्हणजे हा आता सपोर्ट बनला आणि प्राइसने इथूनच रिव्हर्स फिरायला पाहिजे, तरच तुमचा ब्रेकआउट सक्सेसफुल आहे. अन्यथा सक्सेसफुल नाहीये. समजलं? आणि व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन तर तुम्हाला घ्यावंच लागेल. स्टॉकमध्ये सांगतो, स्टॉकसाठी समजलं. एंट्री प्लॅन, एंट्री कशी करायची? 3 पद्धतीने एंट्री आहेत. आता बऱ्याच जणांना काय बघा, ही तुमचा एक असा ट्रायंगल पॅटर्न आहे, बरोबर आहे? हे तुमचा ट्रायंगल पॅटर्न आहे. बरीच आणि तुम्ही हे अगोदरच आयडेंटिफाय करायला पाहिजे की हा ट्रायंगलच बनतोय आता. परंतु काही लोकांना काय असते सवय की इथंच एंट्री घेणार, त्यांना माहिती आहे की आता हा ब्रेकआउट होणार आहे. असं नाही दादा, मेजर ट्रेंड डाऊन आहे. हे चार्ट जाणून बुजून तुमच्या समोर आणलेला आहे. मेजर ट्रेंड डाऊन आहे आणि आपण काय करतोय? एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्नचा प्लॅन करतोय. तर लक्षात ठेवायचं, जोपर्यंत ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत एंट्री घ्यायची नसते. येतं लक्षात? हां, या लेवलच्या वर निघू द्या प्राइसला. प्राइस वर इथून निघते, अशा पद्धतीने प्राइस समजा वर निघते, इथून वर गेली, रिटेस्टला आली, इथं एंट्री घ्या आणि त्याला वर चालू. आधीच अंदाज लावू नका की ब्रेकआउट होणारच आहे, ब्रेकआउटच्या अगोदरची एंट्री घेतो. नाही, तसं करायचं नाही. ती सवय कधीच करायची नाही. ती घाण सवय लावून घेऊ नका. आता इथे एक्झाम्पल बघा, पहिली लेवल बघा, ही ज्यावेळेस मार्केटमध्ये इथून सेलिंग आली, ही लेवल कुठपर्यंत आली होती? सेलिंग 350 रुपये, 360 रुपयाला आली, बरोबर आहे? इथून बाहेर लोकांनी प्रयत्न केला मार्केटला वर घेऊन जायला, बरोबर? बाहेर लोक मार्केटला कुठपर्यंत घेऊन गेले? 440 पकडून चला, ही 440 रुपये लेवल आहे, बरोबर आहे? तुम्हाला सांगतो सायकोलॉजी बघा कशी यायची. इथून प्राइसला परत सेलर लोकांनी खाली दाबलं, परंतु 360 पर्यंत सेलर लोक घेऊन येऊ शकले का त्या स्टॉकला? नाही घेऊन येऊ शकले. ती प्राइस आली तुमची किती रुपयाला? इथं जवळपास 400 रुपयाच्या आसपास आली, किंवा 410 पकडून चला, 380च्या आसपास आली. किती? 380 रुपयाच्या आसपास आली, समजून चला. अगोदर कितीपर्यंत सेलर लोक घेऊन आले? 360. आता कितीपर्यंत आले? 380 पर्यंत आले. परत इथून बाहेर लोकांनी परत प्रयत्न केला आणि बाहेर लोक वर घेऊन गेले, 480 पर्यंत प्राइसला घेऊन गेले. कितीपर्यंत? 480 पर्यंत. सेलर लोकांनी परत प्राइसला खाली आणलं, परंतु 380 पर्यंत घेऊन येऊ शकले नाही. ते फक्त येऊ शकले इथं जवळपास 430 रुपयेपर्यंत घेऊन येऊ शकले. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय? प्राइस अशा पद्धतीने वर मूव्ह करते. लक्षात घ्या, ही तुमचा एक असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न असा असतो. येतं लक्षात? अशा पद्धतीने असतो. म्हणजे प्राइस चढत्या क्रमाने वर हळूहळू जाते. याला बोललं जातं असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. लक्षात ठेवा. पण ब्रेकआउट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एंट्री याच्यामध्ये घ्यायची नसते. दुसरी, स्टॉप लॉस. आता एंट्री झाली तुमची, एंट्री तुम्ही शिकले. आता स्टॉप लॉस बघा कसा आहे. नेकलाईन ब्रेकआउट कॅन्डलच्या खाली. म्हणजे काय? पहिला स्टॉप लॉस तुम्हाला कुठं ठेवायचा आहे? जी तुमची कॅन्डल ब्रेकआउट होणार. समजा तुम्ही या ब्रेकआउट कॅन्डलला एंट्री घेताय, कॅन्डल क्लोज झाली, एंट्री घेतली, इथं तुम्ही एंट्री घेतली, तर स्टॉप लॉस तुमचा या लेवलच्या आसपास पाहिजे. आता तुम्ही म्हणाल ही कॅन्डल जर का छोटी असेल, तर ब्रेकआउट कॅन्डल छोटी झाली तर मग कुठं स्टॉप लॉस ठेवायचा? तर त्याच्या अगोदरच्या कॅन्डलच्या खाली ठेवा. मग या कॅन्डलच्या खाली. जर का तुमची ब्रेकआउट कॅन्डल छोटी असेल तर त्याच्या अगोदरच्या कॅन्डलच्या खाली तुम्ही एसएल ठेवू शकता. इथं दिलंय बघा. जर ब्रेकआउट कॅन्डल तुमची छोटी असेल तर ब्रेकआउट कॅन्डलच्या आधीचे प्रिव्हियस कॅन्डलच्या खाली तुम्ही एसएल ठेवू शकता. कारण तुम्हाला एसएल सेफ ठेवावा लागेल. किंवा सगळ्यात सेफ एसएल आहे प्रिव्हियस स्विंग लोच्या खाली. म्हणजे प्रिव्हियस स्विंग लो म्हणजे कुठं? हा तुमचा प्राइस अशा पद्धतीने चालते. इथं तुमचा ब्रेकआउट झाला, इथं तुम्ही एंट्री घेतली, तर तुमचा सगळ्यात सेफ जर का एसएल कुठला असेल तर या लेवलच्या आसपास आहे.
कारण इथून एक प्राइसने काय केला, एक स्विंग मारला. म्हणजे काय केलं अशा पद्धतीने बघा, प्राइस वर जाते. थांबा तुम्हाला पॅटर्न दाखवतो. हा तुमचा असा पॅटर्न आहे, बरोबर. प्राइस वर जाते परत खाली येते, नाही तर तुमचा हा ब्रेकआउट झाला. इथं तुम्ही एंट्री घेतली तर तुमचा एसएल इथं पाहिजे, या स्विंगच्या खाली पाहिजे. स्विंग म्हणजे काय, प्राइसने जिथून थोडासा यू टर्न घेतला, अगोदरचा लेटेस्ट छोटा स्विंग असतो, त्या स्विंगच्या खाली तुम्ही एसएल ठेवू शकता. अशा 3 पद्धतीचे तुम्ही एसएल ठेवू शकता. जर ब्रेकआउट कॅन्डलच्या खाली ठेवला तरी चांगली गोष्ट आहे, कारण नेक्स्ट कॅन्डल आपण एंट्री करतो, इथं ठेवला तरी चांगली गोष्ट आहे, अडचण नाही काय. परंतु ही कॅन्डल जर का खूपच छोटी असेल तरी एसएल एवढा छोटा तुम्ही नाही ठेवू शकत, थोडासा तुम्हाला एसएल मोठा ठेवावा लागेल. अगोदर कॅन्डलच्या खाली ठेवू शकतो, किंवा ती पण कॅन्डल तुम्हाला वाटत असेल की ही पण कॅन्डल छोटी, किंवा माझा एसएल जाऊ शकतो, मला टार्गेट मोठं घ्यायचं आहे, तर मग स्विंगच्या खाली ठेवा, प्रिव्हियस स्विंगच्या खाली ठेवू शकता. हे 3 एसएलचे रूल आहेत. आणि टार्गेट बघा, आता इथं पण बघा सेम रिटेस्ट झाली प्राइस, हे बघा इथं रिटेस्ट झाली मग वर गेलेली आहे. म्हणजे काय, ही तुमची नेकलाईन आहे, किंवा हा एक तुमचा रेजिस्टन्स इथं ब्रेक झाला, बरोबर आहे. तुम्ही म्हणताय की ब्रेकआउट अनसक्सेसफुल होऊ शकतो हा, किंवा इथं ट्रॅप केला जाऊ शकतो, मग रिटेस्टची वाट बघा, प्राइसला खाली येऊ द्या. आता खाली येताना बघा एक गोष्ट अनुभवायची, खाली येताना सेलरमध्ये जास्त दम नाही पाहिजे, सेलरमध्ये मोठ्या कॅन्डल नाही पाहिजे, छोट्या छोट्या कॅन्डल बनतात. याचा अर्थ काय, सेलर वीक आहेत, सेलर काय आहे तिथं वीक आहेत. आणि इथं परत एक मोठी एक स्ट्रॉंग रिव्हर्सल कॅन्डल बनते. पाठीमागचा पण चार्ट बघा तुम्ही कसा बनलाय, हा पण चार्ट बघू शकता. याच्यामध्ये पण बघा, इथं पण बघा, ही ब्रेकआउट कॅन्डल किती मोठी आहे बघा, आणि त्याच्यानंतर बघा सेलरच्या कॅन्डल किती छोट्या छोट्या बनत आले. म्हणजे सेलर इथं वीक आहे, आणि एकच कॅन्डलनं काय केलं, या सगळ्या सेलरचा स्टॉप लॉस खाल्ला नंतरच्या कॅन्डल. म्हणजे याचा अर्थ काय होतो की इथं सेलर वीक आहेत, मार्केटला वर जाण्यापासून कोणी वाचवू शकत नाही. समजलं, अशा पद्धतीने काम होते. आता टार्गेट बघा, टार्गेटचे पण आपल्या 4 पद्धती आहेत. तुम्हाला टार्गेट तर तुम्ही शिकलाय पद्धत चांगल्या पद्धतीने. बऱ्याच लोकांना हे टार्गेटचे मेथड पण माहित नव्हत्या की कसं टार्गेट मार्केटमध्ये घेतलं जातंय. 4-4, 5-5 मेथड तुम्हाला कुणीच पेड कोर्सेसमध्ये पण शिकवत नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं टार्गेट असतंय रिस्क टू रिवॉर्ड. तुमचा जो रिस्क टू रिवॉर्ड आहे 1:2, कुणाचा असतो 1:3 असतो, कुणाचा 1:4 असतो. मी तर 1:3च्या खाली तरी घेतच नाही रिस्क टू रिवॉर्ड. 1:3 तरी पाहिजे मला कमीत कमी. अशा ट्रेडमध्ये मी एंट्री घेतो. 1:2ला तर मी हात लावतच नाही, कारण 1:2 घ्या तुम्ही, याच्याबद्दल काय नाही. परंतु 1:3 जर का तुम्ही घ्यायचा प्रयत्न केला ना, तर तुमची 40% जरी ॲक्युरसी असेल ना, 10 मधले 4 ट्रेड जरी बरोबर आले ना तुमचे, तरी तुम्ही ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये निघता महिना अखेरीत. फक्त रिस्क टू रिवॉर्ड तुमचा किती पाहिजे माहिती, 1:3 पाहिजे. हे तुम्हाला सांगतो मी, शेवटी सांगतो ही गोष्ट, मला फक्त आठवण करून द्या. 1:2 आणि 1:3 मध्ये 1:3 वाल्याची ॲक्युरसी थोडी कमी असली तरी चालेल, परंतु टार्गेट त्याला जास्त चांगलं भेटणार आहे, लक्षात घ्या. आणि तो विन होण्याचे चान्सेस, म्हणजे त्याचं ॲक्युरसी कमी असली तरी चालेल, परंतु तरी पण तो विन होणार. महिना अखेरीला त्याचं P&L प्रॉफिटमध्ये असणार. सांगतो मी शेवटी तर कसं असतं ते, तुम्हाला आठवण करून द्या क्लास झाल्यानंतर शेवटी ते कसं हे करायचं ते, त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो त्या गोष्टी. बघा, तुमचा जो रिस्क टू रिवॉर्ड आहे तो रिस्क टू रिवॉर्ड तुम्ही घ्या पहिलं टार्गेट. दुसरं टार्गेट तुम्ही घेऊ शकता की पुढचा येणार रेजिस्टन्स, म्हणजे ज्या लेवलला तुम्ही एंट्री घेतलेली आहे. इथं समजा तुमची एंट्री वर कुठेतरी ज्या लेवलवरून पाठीमाग अगोदर सेलिंग आलेली होती त्या लेवलपर्यंत तुम्ही एक टार्गेट घेऊ शकता. पुढचा रेजिस्टन्स, जो वर येणारा रेजिस्टन्स आहे, अजून एखादा रेजिस्टन्स असतो ना वर, कारण प्राइस ज्या लेवलला चालू आहे, आता आपण इथे एंट्री घेतली, वर कुठेतरी रेजिस्टन्स असणार ना, कारण वर प्राइसला वर समजा तुम्ही इथे एंट्री केली तर वरचा कुठेतरी रेजिस्टन्स असतो, खाली सपोर्ट असतो, वर रेजिस्टन्स असतो प्राइसला. तो वर जो रेजिस्टन्स येणार आहे तो रेजिस्टन्स तुम्ही एक टार्गेट धरून चालू शकता. तिसरं टार्गेट तुम्ही काय घेऊ शकता, सपोर्ट लाईन पासून नेकलाईन डिस्टन्स. आता हे तुम्हाला बऱ्याच लोकांना माहित नाही अंतर काय म्हणजे काय असतं सांगतो. ही जी पहिलं नेकलाईन आहे ही तुमची सपोर्ट आहे, बरोबर. हा तुमचा एक कलर मी चेंज करतो, एक सेकंड. हा तुमचा आहे सपोर्ट, बरोबर. हा तुमचा सपोर्ट आहे, ही तुमची नेकलाईन, किंवा याला तुम्ही रेजिस्टन्स बोलू शकता. हे जे पहिलं अंतर असतं ना, एवढं अंतर, हे ना बरं का, हे छोटंसं अंतर, एवढं अंतर नाही, हे अंतर नाही, शेवटचं नाही, पहिलं स्टार्टिंगचं जे अंतर आहे, म्हणजे जिथून हा पॅटर्न बनायला सुरुवात झाली त्या पॅटर्न, ते अंतर घ्यायचं, पहिलं स्टार्टिंगचं अंतर, तेवढंच अंतर तुम्ही वर टार्गेट घेऊ शकता. इथे दाखवलंय बघा मी, या लेवलपासून हे जे दाखवलं का एवढंच अंतर वर दाखवलंय बघा, हे दिसतं इथं, म्हणजे हे एक तुम्ही टार्गेट घेऊ शकता. म्हणजे सपोर्ट लाईन पासून नेक लाईन पर्यंतचं अंतर. डिस्टन्स म्हणजे कुठला डिस्टन्स पाहिजे, स्टार्टिंगचा डिस्टन्स पाहिजे, हा डिस्टन्स, इथला डिस्टन्स नव्हे, हा खूप छोटा, हे खूप छोटं टार्गेट झालं तुमचं स्टार्टिंगचं. जिथून हा असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न बनायला सुरुवात झाली ते टार्गेट तुम्ही तेवढं वर घेऊ शकता. ओके. किंवा चौथं
चौथं टार्गेट काय घ्यायचं, ट्रेलिंग स्टॉप लॉस वापर, सगळ्यात बेस्ट टार्गेट आहे. आज बघा मार्केटमध्ये एवढी मोठी सेलिंग आली, मार्केटमध्ये पैसा कोणी कमवला, फक्त ट्रेलिंग स्टॉप लॉस वाल्यांनी कमवला. ट्रेलिंग स्टॉप लॉस वाल्यांनी चांगला पैसा याच्यामध्ये कमवला. कारण का मार्केटमध्ये ज्यावेळेस मोठी मुवमेंट येते ते फक्त ट्रेलिंग स्टॉप लॉस वालाच ते अख्खी मुवमेंट कॅप्चर करतो. आता 1:2 समजा तुम्ही आज निफ्टीमध्ये 1:2 तुम्ही टार्गेट ठेवलं, तर तुम्हाला पहिल्या 15-20 मिनिटांमध्ये ते टार्गेट भेटून गेलं, बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्ही बाहेर पडून गेले. दुसरं, जो खालचा येणारा सपोर्ट होता, कोणता सपोर्ट, आता एक्झाम्पल मी दाखवतो तुम्हाला चार्टवरती बघा. आता हे समजा इथे तुम्ही एंट्री घेतली, बरोबर आहे. एंट्री तुमची इथं आहे बघा. आता माझा रिस्क रिवॉर्ड किती बघा, आजचा स्टॉप लॉस किती, 22 पॉईंटचा, टार्गेट किती, 83 पॉईंटचा. किती झालं रिस्क रिवॉर्ड, जवळपास 3.25च्या आसपास रिस्क रिवॉर्ड. म्हणजे मी जर का 1000 रुपये द्यायला तयार आहे आज मार्केटला, तर माझा प्रॉफिट कमीत कमी 3750 रुपये पाहिजे मला. याला बोललं जातं 1:3च्या अबो रिस्क रिवॉर्ड. माझा तेवढा रिस्क रिवॉर्ड असतो, त्याशिवाय मी ट्रेडमध्ये घुसत नाही. ओके, आलं का लक्षामध्ये. म्हणजे काय सांगण्याचा उद्देश आहे माझा, की कुठला आपला विषय काय चालला होता, सपोर्ट लाईन ते नेक लाईन डिस्टन्स, काय विषय चालला होता मला कमेंटमध्ये सांगा जरा. तुम्हाला मला काय ट्रेलिंग स्टॉप लॉस, ट्रेलिंग स्टॉप लॉसचं बघा. आता मार्केट जसं जसं खाली येईल, हे बघा, जसं जसं मार्केट खाली येईल तसं जसं तुम्हाला काय करायचं होतं, स्टॉप लॉस ट्रेल करायचं होतं. म्हणजे आपली एंट्री जर का इथं झाली, समजा तुम्ही मॉर्निंगला सकाळी इथं पुट घेतला, मार्केटमधून इथे एक स्विंग मारला, बरोबर आहे. मग तुमचा ज्यावेळेस तुम्ही मॉर्निंगला स्टार्टिंगला तुम्ही समजा 9:15लाच एंट्री घेतली, तुम्ही 9:15लाच इथंच एंट्री घेतली आणि इथंच तुमची एंट्री आहे, तुमचा इसेल समजा इथं कुठं लागलेला असेल, तर मार्केट इथून खाली यायला सुरुवात झाली. हा एक स्विंग मारला मार्केटनं, परत मार्केट खाली आलं. मग अगोदर जर तुमचा स्टॉप लॉस जर का हा असेल, मार्केट ज्यावेळेस इथं होतं त्यावेळेस तुमचा स्टॉप लॉस इथं आला पाहिजे. इथून प्राइस परत वर गेली, परत मार्केटने एक डाऊनफॉल केला, इथला स्टॉप लॉस काढा आणि इथं आणून ठेवा. याला बोललं जातं ट्रेलिंग स्टॉप लॉस. म्हणजे जशी जशी प्राइस खाली शिफ्ट होणार तसा तसा तुमचा स्टॉप लॉस, इथला स्टॉप लॉस इथं आणायचा, इथला स्टॉप लॉस नंतर इथं आणायचा. याला बोललं जातं ट्रेलिंग स्टॉप लॉस करणं. येत्या लक्षामध्ये, म्हणजे तुम्ही ही अखंड मुवमेंट कॅप्चर करू शकले असते. समजलं का. तसं तुम्ही याच्यामध्ये पण करू शकता. 4 पद्धतीने तुम्हाला टार्गेट शिकवलेले आहेत. 1:2 पुढचा रेजिस्टन्स, नेकलाईन पासून हे डिस्टन्स, हे पण डिस्टन्स तुम्ही घेऊ शकता आणि ट्रेलिंग स्टॉप लॉसचा तुम्ही वापर करू शकता. समजले. 2, 3, 4 पद्धतीचे मेथड आहेत. 4 पद्धत बघून घ्या. त्याच्यानंतर इथे एक एक्झाम्पल आहे बघा, तुमच्यासाठी एक्झाम्पल आणले. हा US$ आहे, त्याचा चार्ट तुम्हाला दाखवला इथे एक बघा. इथं कसं काम झालंय बघा. प्राइसमध्ये बघा अप ट्रेंड आहे, मेजर ट्रेंड कोणता आहे याचा, अप ट्रेंड आहे. आणि ट्रेंडला धरून चाललं तर अजून चांगलं काम होईल याच्यामध्ये. अप ट्रेंड आहे मार्केटमध्ये. इथं मार्केट काय झालं, थोडं टाइमपास करतंय आणि इथं काय झालं, हा ब्रेकआउट झाला. हे तुमची हॉरिझॉन्टल लाईन, हे रायझिंग ट्रेंड लाईन, आणि इथं तुमचा काय झाला, ब्रेकआउट झाला. इथं एंट्री घ्या किंवा नेक्स्ट कॅन्डलला एंट्री घेतलं तर चालेल. इथं स्टॉप लॉस ठेवा, प्राइसला वर चालू द्या. व्हॉल्यूम बघा, व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन घ्या. अगोदर तुम्हाला इथं पण व्हॉल्यूम दिसतोय की बायरमध्ये स्ट्रेंथ बघा, कॅन्डल बघा बायरचे किती मोठे मोठे बनतायत, दिसतंय. इथं पण बघू शकता, ह्या पण कॅन्डल बघा, म्हणजे बायरमध्ये स्ट्रेंथ जास्त आहे. हळूहळू बायर काय करतात किंवा ऑपरेटर काय करतोय, बाईंग करतोय, हळूहळू बाईंग करतोय. आणि ही काय होते, हा रेजिस्टन्स काय होते, इथं ब्रेक होतो आणि ही याला असेंडिंग ट्रायंगलचा ब्रेकआउट बोललं जातं. समजलं. पुढं बघू चला. पुढचा एक चार्ट बघून घ्या. हा एक चार्ट आहे बघा. आता इथं काय विषय झाला बघा, तुम्हाला टार्गेट भेटले, असं नाही की इथं टार्गेट मी जाणून बुजून हा चार्ट तुमच्या समोर आणला. इथं टार्गेट म्हणजे काय, अगोदरचा जो रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स बघा. आपलं एक टार्गेट आहे कोणतं, की नेक्स्ट रेजिस्टन्स हे तुमचं एक टार्गेट असतं, किंवा 1:2 किंवा ट्रेलिंग स्टॉप लॉस काय असेल ते. इथं तुम्ही एंट्री केली, इथं काय झाली, तुमची एंट्री झाली बघा. हा तुमचा एक रेजिस्टन्स आहे. इथून प्राइसला पडायला सुरुवात झाली होती आणि हे टार्गेट तुम्ही आरामशीर घेऊ शकले असते. दिसते, हे टार्गेट तुम्ही आरामशीर घेऊ शकले असते. हे एंट्री, इथला SL आणि हे टार्गेट. इथं 1:2 पण तुम्हाला भेटलं असतं. ट्रेलिंग स्टॉप लॉस करा, तेही तुम्हाला भेटलंय. नेक्स्ट रेजिस्टन्स, ते पण टार्गेट तुम्हाला भेटलंय. जे काय पद्धती यूज करा तिथे यूज करा. ओके, आलं लक्षामध्ये. पुढं आता हा पॅटर्न फेल का होतो, बऱ्याच लोकांना माहित नाही पॅटर्न फेल का होतो किंवा चार्ट पॅटर्न का फेल होतात. फेल होण्यामागची कारण बघा काय काय असतात. एक म्हणजे काय, ब्रेकआउट जी कॅन्डल होते त्याच्यामध्ये व्हॉल्यूम का असतो, लो असतो, व्हॉल्यूम स्ट्रॉंग नसतो किंवा ती कॅन्डल स्ट्रॉंग नसते. त्यामुळे काय होते, ब्रेकआउट फेल होतो.
आणि प्राइसचा बेस खाली तोडला तर पॅटर्न फेल होतो. म्हणजे जर का तुमचा पॅटर्न असा बनलेला आहे आणि जर का मार्केटनं डाऊन साईडला ब्रेकआउट, कारण ट्रेंड लाईनचा पण डाऊन साईडला पण ब्रेकआउट होऊ शकतो ना, लक्षात ठेवा. कारण मार्केटला माहिती आहे सगळ्यात जास्त स्टॉप लॉस कुठं खायला भेटतील, तर डाऊन साईडला पण खायला भेटतील. तर मग जर का ट्रेंड लाईन डाऊन साईडला ब्रेक झाली तर पॅटर्न फेल झाला तुमचा. त्यामुळे व्हॉल्यूम आणि प्राइस एक्शन म्हणजे दोन्ही कन्फर्म. म्हणजे काय सांगायचा उद्देश सांगतो तुम्हाला. आता ही तुमची एक ट्रेंड लाईन आहे, एक्झाम्पल सांगतो. ही तुमची काय एक ट्रेंड लाईन आहे. ही मार्केट ही ट्रेंड लाईन डाऊन साईडला पण ब्रेक करू शकतं ना, कारण त्याला माहित आहे या लोकांनी इथं बाईंग केले, इथं पण बाईंग केले, इथं या सगळ्यांचे स्टॉप लॉस खायचे असतील तर मला इथं ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट करावा लागेल. ब्रेकआउट पण करू शकतो, हा डाऊन साईडला पण जाऊ शकतो ना. असं काही नाही की अप साईडला जाईल. इथून ट्रेंड लाईनचा जर का ब्रेकआउट झाला तर हा तुमचा पॅटर्न फेल झाला. याचा अर्थ काय, मार्केटला वर जायचं नाहीये. समजलं का? कारण स्टॉप लॉस पण इथं पण खायला भेटणार ना स्टॉप लॉस. त्याला वरच्या साईडला तर स्टॉप लॉस आहेतच ऑलरेडी पुटवाल्यांचे, पण कॉलवाल्यांचे स्टॉप लॉस पण खाली लागलेले आहेत ना इथं. ते पण स्टॉप लॉस खायला मार्केट येऊ शकते. त्याच्यामुळे ब्रेकआउट जर का ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट होतोय, डाऊन साईडला होतोय, ब्रेकडाऊन होतोय, तर लक्षात ठेवायचं की पॅटर्न फेल झाला समजून जायचं. ओके, समजलं फेल का होतात ब्रेकआउट. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा क्विक रिपॅट. म्हणजे आता सगळं आतापर्यंत जेवढं झालं तेवढं थोडंसं तुमचं मेमरीमध्ये हे होण्यासाठी आहे. बुलिश कंटिन्युएशन पॅटर्नला बोललं जातं. फ्लॅट रेजिस्टन्स असतो, रेजिस्टन्स तुमचा फ्लॅटच असतो आणि हायर लोज फॉर्मेशनमध्ये अशा पद्धतीनं मार्केट जाते. अशा पद्धतीनं मार्केट काय करते, वरच्या साईडला जाते. ब्रेकआउट मोठा अप मूव्ह होतो याच्यामध्ये, कारण ज्यावेळेस ब्रेकआउट होतो त्यावेळेस कॅन्डल खूप स्ट्रॉंग बनते आणि अप मूव्ह मार्केट एक स्ट्रॉंगली, याला काय बोललं जातं, ब्रेकआउट बोललं जातं. जबरदस्त पॅटर्न हा काम करतो. परंतु तुम्हाला याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं की ट्रेंडला सोडून चालायचं नाही. तुम्हाला वारंवार मी सांगितले की ट्रेंडला धरून चाला. मार्केटचा ट्रेंड कोणता चालू आहे, डाऊन चालू आहे तर डाऊनचाच प्लॅन करायचा, अपचा प्लॅन करायचा नसतो. हा प्रॉफिट बुकिंग मध्ये येऊ शकते, परंतु तुम्हाला जबरदस्त ट्रेड जर का भेटेल तर डाऊन साईडचाच भेटेल डाऊनमध्ये. आणि बुलिश पॅटर्नमध्ये ज्यावेळेस मार्केटमध्ये ट्रेंड अप असतो त्यावेळेस तुम्हाला बुलिश चार्ट पॅटर्न वापरायचे असतं, ना की बेरिश. बेरिश चार्ट पॅटर्न म्हणजे तुम्ही काय करताय, मार्केटला काउंटर करताय, मार्केटच्या अपोजिट डायरेक्शनचा प्लॅन करताय, तर त्याच्यामध्ये ते काम करणार नाही. जो ट्रेंड चालू आहे मार्केटचा मेन, आज समजा आता मार्केटचा निफ्टीचा ट्रेंड डाऊन आहे तर तुम्ही डाऊन साईडचे चार्ट पॅटर्न बघा, त्याच्यामध्ये तुमचं काम होणार. ओके, समजलं का? आणि व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन तुम्हाला घ्यावंच लागेल, ते तर काय स्टॉकमध्ये काम करावंच लागेल. ओके, समजलं? जर तुम्हाला क्लास युजफुल वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काय अडचण असेल तुम्हाला आत्ता तर तुम्ही क्वेश्चनमध्ये बिनधास्त विचारू शकता. आता तुमचे डाऊट बिनधास्त तुम्ही विचारा. तोपर्यंत आपण आज बघू की आज मार्केटमध्ये कोणता पॅटर्न बनला होता का. चॅट पॅटर्न बघून घेऊ आपला. येस, इथं बनला होता, मी काढून टाकतो आता हे माझी एंट्री वगैरे. बघा इथं तुम्हाला एक पॅटर्न दिसतोय का, बघा हे बघा. इथून मार्केट वर गेलं, खाली आलं, परत मार्केट वर गेलं. हा तुमचा एम पॅटर्न नव्हता का आज? कमेंटमध्ये सांगा एम पॅटर्न होता की नव्हता आज. ही तुमची नेकलाईन होती. ही तुमची नेकलाईन होती. इथे तुम्ही एंट्री घेतली असती ब्रेकआउटवरती. हां, आता ही कॅन्डल खूप छोटी बघा, इथे ब्रेकडाऊनची कॅन्डल खूप छोटी. मग तुम्हाला स्टॉप लॉस कुठे ठेवला लागला असता? स्विंगच्या वर ठेवा स्टॉप लॉस, थोडासा मोठा स्टॉप लॉस होईल. टार्गेट तुम्हाला मोठं घ्यायचं तर ठेवू शकता तुम्ही. कारण तुम्हाला काय सांगितलं, सगळ्यात सेफ स्टॉप लॉस तुमचा स्विंगच्या वर आहे. लेटेस्ट स्विंगच्या वर तुमचा सगळ्यात छोटा स्टॉप लॉस आहे. बघा तुम्हाला इथं आज काम केलं नाही का मार्केटने, 1:2 तुम्हाला इथंच भेटून गेले. कुठं? या इथंच तुमचा स्टॉप लॉस तुम्हाला भेटला. इथंच तुम्हाला तुमचं 1:2 टार्गेट भेटलं. कारण इथं प्राइस रिटेस्टला आली परत, आणि परत रिटेस्ट करून प्राइस परत खाली गेली. किंवा तुम्ही याला एक, तो आपण शिकणार आहे नंतर, ये हा एक पॅटर्नच आहे. हा पण एक तो आपण पुढच्या किंवा ज्यावेळेस आपण बेरिश चार्ट पॅटर्न शिकणार त्याच्यामध्ये आपण शिकणार आहे. हा तुमचा एम पॅटर्न होता. किंवा इथे तुमचा एक पोलन फ्लॅग पॅटर्न पण बनतोय, इन्व्हर्टेड पोलन फ्लॅग त्याला बोललं जातं. अशा पद्धतीने हा तुमचा इन्व्हर्टेड पोलन फ्लॅग पण आहे. हे बघा, हा तुमचा असा इन्व्हर्टेड पोलन फ्लॅग असतो, म्हणजे उलटा फ्लॅग, जसा उलटा झेंडा असतो त्या टाईपमध्ये तुम्हाला असं बघायला भेटतो हा. आणि इथं हा ब्रेकआउट झाला. हे शिकवणार आहे आपण, इन्व्हर्टेड पोलन फ्लॅग पॅटर्न पण शिकवणार आहे. जसं तुम्हाला काल पोलन फ्लॅग दाखवला तसा हा इन्व्हर्टेड पोलन फ्लॅग पॅटर्न आहे.
म्हणजे उलटा झेंडा ह्या टाईपमध्ये तुम्हाला बघायला भेटतं. आलं लक्षामध्ये? ओके, आता कमेंट बघतो मी सगळ्यांच्या पटापटा, कोणाचं काय अडचण आहे ते. सर आज कोणता पॅटर्न बनला होता? एम पॅटर्न. ओके सर, मार्केट कोणत्या ट्रेंडमध्ये पाहिजे? हा, अप ट्रेंडमध्ये पाहिजे. इजी सर, अप ट्रेंडमध्येच पाहिजे. तुम्ही जे पण चार्ट पॅटर्न शिकणार ना, किंवा जे पण चार्ट पॅटर्न बुलिश बेरिश वापरताय, त्या ट्रेंडला धरून चाला तुम्ही. ट्रेंडला धरून चाला. आता इथं तुमचा काल हेड अँड शोल्डर पॅटर्न होता, किंवा याला तुम्ही ट्रिपल टॉप बोलू शकता, किंवा इन हेड अँड शोल्डर पण बोलू शकता. दिसतोय हा? काम केलंय का? केलंय त्याने तिथं. कारण लक्षात ठेवा, ट्रेंडला धरून चाललं ना तुमचं काम होणार. तुम्ही ट्रेंडच्या अगेन्स्ट गेला की तुमचं स्टॉप लॉस जाणार. स्टॉप लॉस जाणार तुमचे. आता इथं बघा, इथं तुमचा इन्व्हर्टेड हेड, काल आपण शिकलेलं इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर इथं बनला होता, बरोबर आहे. हा तुमचा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे. हे बघा इथं असं. आता इथं ब्रेकआउट झाला, इथं अनसक्सेसफुल का झाला? याच्या मागचं कारण काय? तुम्ही ट्रेंडला धरून चालले नाही. ट्रेंडच्या अगेन्स्ट आहे हा ट्रेंड. कोणता मेजर ट्रेंड? डाऊन आहे, तर तुम्ही डाऊनचाच प्लॅन करा ना. अपसाईडचा प्लॅन कशाला करताय मार्केट? येतं का लक्षामध्ये? अशा पद्धतीनं काम होतं याच्यामध्ये. अजून पुढं काय? एक्सलंट सर, आजपर्यंत आम्हाला हे माहीत नव्हतं, एवढं कोणी समजून सांगितलं ना. ओके उमेश भाऊ, धन्यवाद. त्याच्यानंतर समीर सरांचं म्हणणं आहे, वरच्या रेजिस्टन्स मार्क करताना कॅन्डलची बॉडी बघायची की वीक पण धरायची. समीर सर, वीकला पण धरा, कारण वीक म्हणजे प्राइस इथपर्यंत गेलेली असते. लक्षात ठेवा, ह्या वीकला सोडायचं नसते कधीच. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की वीक सोडायची का? वीक नाही सोडायची, वीकला पण धरावं लागेल तुम्हाला. वीकला पण धरावं लागेल. ओके, गुड इव्हनिंग दादा. महेश भाऊ, गुड इव्हनिंग. सर, मी क्लासला लेट जॉईन केले आहे, मी पहिल्यापासून बघू आत्तापासून बघा, नंतर ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड होतील त्यानंतर पूर्वीपासून बघू शकता, किंवा नंतर बघितलं तरी काय अडचण नाही. मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती जाऊन पडतंच हे व्हिडिओ. सर, रिव्हर्सल ट्रेड घ्यायचा का नाही? नाही घ्यायचा विनोद सर. रिव्हर्सल ट्रेडचा शक्यतो प्लॅन नाही करायचा, कारण आपल्याला माहीत नसतं ना कुठून रिव्हर्स होणार आहे. आज आपण अपेक्षा धरली होती की मार्केटमध्ये इथून रिव्हर्स व्हायला पाहिजे, या लेवलपासून रिव्हर्स व्हायला पाहिजे होतं, परंतु रिव्हर्स झालं का नाही झालं. मग तुम्ही असं आशा नाही धरून असं इथून रिव्हर्सच झाला पाहिजे, मी तर बुलिश ट्रेड घेईल. नाही, भेटला तर घ्यायचा, नाही तर नाही. परंतु शक्यतो काउंटर ट्रेड नाही करायचा, कारण त्याच्यामध्ये स्टॉप लॉस, कारण मार्केटला खाली कितपर्यंत जायचंय हे आपण नाही सांगू शकत. त्यामुळं ट्रेंडला धरून चाला. सर, असेंडिंग चार्ट पॅटर्नमध्ये ब्रेकआउट जर का फास्ट झाला असेल आणि रिटेस्ट दिसत नसेल तर एंट्री कशी करायची? तुमच्या पीपीटी फाईलमध्ये लास्टला दाखवलेला आहे चार्ट पहा. ओके, लास्टला कुठला चार्ट दाखवलेला आहे? एक सेकंड. हा आहे का? हाच असेल मे बी कदाचित, ह्याच्यानंतरचा नाही, किंवा हा पण असू शकतो. हे दोन्हीपैकी एक. आता यांचं म्हणणं काय, जर का मार्केटमध्ये खूप फास्ट असेंडिंग ट्रायंगलचा ब्रेकआउट झाला याच्यामध्ये, एक सेकंड, याच्यामध्ये खूप, आणि जर का स्टॉप लॉस तुमचा खूपच मोठा होतोय आणि एंट्री घ्यायला तुम्हाला रिटेस्टला एंट्री घ्यायची आहे, किंवा एंट्री घेताना तुम्हाला प्राईजला वाटतं की इथून रिटेस्ट व्हायला पाहिजे, मग इथे एंट्रीचा प्लॅन घेईल. रिटेस्टला जर का प्राईज येत नसेल, तुम्हाला जर का रिटेस्टवर एंट्री घ्यायची असेल, रिटेस्टला प्राईस जर का येत नसेल तर त्या ट्रेडला सोडून द्या. तुम्हाला वाटतं स्टॉप लॉस खूप मोठा होतोय, किंवा ब्रेकआउटची कॅन्डल खूपच मोठी बनली आणि रिटेस्टला प्राईज येत नाहीये, याचा अर्थ त्याला तुम्ही सोडून द्या. इथे पळत्या गाडीत बसू नका. बसायचं असेल तर इथंच बसा, नाहीतर बसूच नका मग. कारण जर तुम्ही इथं मध्ये आधी कुठं बसले, लक्षात ठेवा, इथं तुम्ही कुठेतरी एंट्री केली आणि तुम्ही स्टॉप लॉस इथं लावला तर तुमचा स्टॉप लॉस लगेच हिट केला इथं. त्याच्यामुळे पळत्या गाडीत बसू नका. मध्ये इथं एंट्री केली, समजून चला. आता काही लोकांचं कसं म्हणणं असतं की एंट्री मी कुठं करणार माहिती आहे का? पळत्या गाडीत एंट्री करतात काही लोक. दाखवते, त्याचं पण एक्झाम्पल दाखवते तुम्हाला. सेकंड द्या फक्त, मला तसा पॅटर्न पाहिजे असेल मे बी. आता पळत्या गाडीत म्हणजे कुठे एंट्री करणार? समजा त्यांनी ही रिटेस्टला समजा प्राईस आलीच नाही, इथं आलीच नाही, आणि प्राईस लगातार वर अशी बुलिश कॅन्डल बनत चालली, आणि इथं कुठेतरी एंट्री करणार, मग स्टॉप लॉस या कॅन्डलच्या खाली, तर स्टॉप लॉस खूप मोठा होतो. ऑलरेडी प्राईस खूप वर आली. येतं लक्षात? इथून एवढी प्राईस गेली म्हणजे बऱ्यापैकी लोकांना 2-3 दिवसामध्ये प्रॉफिट झालेला. मग इथून प्राईस रिव्हर्स येऊ शकते, मग आपण घाबरून जातो. त्याच्यामध्ये स्टॉप लॉस ठेवताना असा ठेवायचा, लक्षात ठेवा, एक तर इथं स्टॉप लॉस पाहिजे किंवा इथं स्टॉप लॉस पाहिजे. कारण का सांगतो, ज्यावेळेस प्राईसला रिव्हर्स फिरायचं असेल, लक्षात घ्या, ही तुमचा रेजिस्टन्स आहे. प्राईस इथून ब्रेकआउट करते. ब्रेकआउट झालं की प्राईस वरून खाली येताना आता हा का बनणार? सपोर्ट बनणार आहे, आणि हा सपोर्टच्या खाली तुम्ही स्टॉप लॉस ठेवलाय. म्हणजे प्राईसला जर का हा सपोर्ट ब्रेकच करायचा असेल तर पहिल्यांदा सपोर्ट ब्रेक करेल, त्याच्यानंतर तुमचा स्टॉप लॉस जाणार आहे.
म्हणजे ही तुम्हाला एक प्रोटेक्शन आहे, इथं तुमची ढाल आहे. काय सपोर्ट हा तुमचा ढाल आहे. प्राइसला नेकलाईनच्या खाली तुम्ही इथे जर का इथं तुम्ही ठेवताय स्टॉप लॉस आणि तुमची एंट्री इथं आहे कुठं, बरोबर आहे, तुमचा स्टॉप लॉस इथं लागलेला आहे, तर प्राइसला वरून खाली यायचं असेल तर हा सपोर्ट आधी तोडावा लागेल, ही ढाल तुमची तोडावी लागेल आधी, आणि त्याच्यानंतर तुमचा एसएल खायचा आहे त्याला. आणि ढाल तुटल्यावर तुम्हाला माहिती आहे काय, मग शेवटी मरणच आहे, म्हणजे इथं तुम्हाला एसएल द्यावंच लागेल. ॲग्री करायचं. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये स्टॉप लॉस जाणार तुमची, मी सांगतो काय, स्टॉप लॉस तुमची जाणार. तुम्हाला ॲग्री करावं लागतं की माझा एसएल गेलाय, मी तिथं थांबायला नको आता. सर प्रत्येक वेळी नेकलाईनला टेस्ट करून लोअर हाय बनवल मार्केट वर जायला हवे. येस, तसंच पाहिजे, कारण स्ट्रक्चर्स मार्केटचं तसं आहे. लक्षात घ्या, मार्केटला बघा, तुम्ही एक ऑब्झर्व करा, मार्केट कधी असं एका डायरेक्शनमध्ये सरळ कधी जाताना तुम्हाला बघायला दिसणार. तुम्ही जर का व्यवस्थित टाइम फ्रेम बघितली तर मार्केट तुम्हाला मध्ये मध्ये पुलबॅक देताना दिसणार. बघा कुठं पण बघा तुम्ही, हे डाऊन ट्रेंडच नाही, मी तुम्ही अप ट्रेंडमध्ये पण बघू शकता. हे असे स्ट्रक्चर मार्केटचं, म्हणजे मार्केटला जर का खाली यायचं असेल तर लोअर लो फॉर्मेशन, मार्केटला वर जायचं हायर हाय फॉर्मेशनमध्ये जावं लागेल. बघा तुम्ही पाठीमागे ज्यावेळेस बुलिश ट्रेंड होता मार्केटचा, त्यावेळेस मार्केट काय एका दिवसामध्ये बुलिश झाले का बघून घ्या तुम्ही फक्त, कसे गेले मार्केट. एक सेकंड बघा, हे बघा, इथून बुलिश ट्रेंडला सुरुवात झाली, बरोबर आहे. मार्केट इथून बघा वर गेलं, परत खाली आलं, परत वर गेलं, परत खाली आलं, परत वर गेलं, खाली. म्हणजे मार्केटचं स्ट्रक्चरच असं आहे भावांनो. मार्केटला वर जायचं असेल तर मार्केट असे स्ट्रक्चरमध्ये जाणार. आणि ब्रेकआउट तुम्हाला सांगतो मी वारंवार, तुम्ही ब्रेकआउटच्या नादी लागू नका. ब्रेकआउट म्हणजे कसं, बरीच लोक एंटर कशा करतात माहिती आहे का, हा तुमचा एक रेजिस्टन्स असतो, बरोबर आहे. इथून प्राइस वर गेली ना, डायरेक्ट ब्रेकआउट देते ना, एंट्री करू नका, चुकून पण एंट्री करू नका याच्यामध्ये. कारण का माहिती आहे, या लोकांनी प्रॉफिट बुकिंग केलेली नाही. ज्या लोकांनी खाली बाईंग केलेली आहे त्यांनी इथे प्रॉफिट बुकिंग अजून केलेली नाही. ब्रेकआउट कसा पाहिजे, हा तुमचा रेजिस्टन्स आहे, हा तुमचा सपोर्ट आहे, बरोबर आहे. ही सपोर्ट लेवल, प्राइस इथून हायर हाय फॉर्मेशनमध्ये अशा पद्धतीने वर जाते. प्राइसने इथे गेला ना, एक पुलबॅक द्यायला हवा आणि इथून मग ब्रेकआउट देते, तर मग ब्रेकआउट सक्सेसफुल होऊ शकतो. कारण प्राइस मेजर ट्रेंड अप आहे तर मार्केटला वर जायचं आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जर का छोट्या रेजिस्टन्सला प्राइस गेली, डायरेक्ट गेली आणि इथून थोडंसं वर तोडते, तर डायरेक्ट जर का इथून ब्रेकआउट करतंय, डायरेक्ट जर का ब्रेकआउट करतंय, इथून प्राइस काय करणार आहे, प्रॉफिट बुकिंग देणार आहे, परत ट्रेंड कंटिन्यू करणार आहे. मग आपण काय म्हणतोय, माझा फेक ब्रेकआउट झाला आणि मी माझा एसएल गेला. याचं कारण आपण स्वतः असतो, आपण चुकीच्या पद्धतीने ती एंट्री केलेली असते. लक्षात ठेवा, तुम्ही कुठलाही बघा, तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवरती दाखवतो तुम्हाला. एक सेकंड बघा, आता बरीच लोक काय करतात बघा, फेक ब्रेकआउट दाखवतो तुम्हाला कसा असतो, कारण तो ब्रेकआउट तुमचा हे पण होणार नाही, किंवा ब्रेकडाऊन पण तुम्ही बघू शकता. आता इथं बघा विषय काय झाला, हा तुमचा एक सपोर्ट आहे, बरोबर आहे. हा तुमचा एक स्ट्रॉंग सपोर्ट होता. इथून प्राइसमध्ये पहिल्यांदा बाईंग आलेली होती मार्केटमध्ये, इथून बाईंग आलेली होती, बरोबर. ही बाईंग लेवल आहे तुमची, इथून बाईंग आली मार्केटमध्ये आणि प्राइस काय झाली, हा सपोर्ट प्राइसने डायरेक्ट ब्रेक केला. इथं काय केला, डायरेक्ट ब्रेकच केला. आणि इथं काय करतो मग आपण, पुट साईडचा प्लॅन घेतो. पण दादा, ज्या लोकांनी इथं पुट बाय करून बसले त्या लोकांनी प्रॉफिट बुकिंगच अजून केलेली नाही ना, त्यांची प्रॉफिट बुकिंग होणं बाकी आहे अजून. मग ही प्रॉफिट बुकिंग झाली इथं आणि इथून परत ट्रेंड कंटिन्यू झाला. मग आपल्याला काय करायचं असतं, बाय अँड डिप करायचं असतं. जर का तुम्हाला सेल साईडची पोझिशन घ्यायची तर सेल ऑन राईज करायचं. म्हणजे काय, प्राइस ज्यावेळेस सेल होईल त्यावेळेस ज्यावेळेस राईज होईल त्यावेळेस इथं प्लॅन करा आणि हे टार्गेट ठेवा. अशा पद्धतीचं सेल ऑन राईज हे टार्गेट. जर तुम्हाला बाईंग साईडला जायचं आहे तर बाय ऑन डिप, म्हणजे प्राइस वाढली, एक डिप दिला प्राइसनं, इथं एंट्री घ्या आणि हे टार्गेट ठेवा. कारण मार्केटचं स्ट्रक्चरच असं आहे. लक्षात ठेवा, मार्केटला वर जायचं कसं जाणार आहे, हायर हाय फॉर्मेशन, बरोबर आहे. मग एंट्री कुठे घ्यायची आपल्याला, इथे घ्यायची, इथे एंट्री घ्यायची. टार्गेट, पहिलं टार्गेट हे ठेवायचं, लेटेस्ट स्विंग हाय, हे टार्गेट ठेवायचं. येते का लक्षामध्ये. आणि जर तुम्हाला सेल साईडचा प्लॅन करायचा आहे, ज्यावेळेस प्राइस सेल होते, राईज म्हणजे काय, ही प्रॉफिट बुकिंग होणार आहे. इथं बघा, ज्यावेळेस बायर वीक व्हायला सुरुवात होतील. आता इथं बघा, ही जी सेलिंगची कॅन्डल आहेत, या सेलर आहेत, बरोबर आहे. ही सेलिंग ॲग्री करतो, इथं सेलिंग आहेत. परंतु या कॅन्डलच्या प्रमाणात बायरच्या कॅन्डल छोट्या आहेत का नाही आहेत. म्हणजे काय, बायर वीक आहेत, बायरमध्ये तेवढी स्ट्रेंथ नाही. सेलरच्या कॅन्डल बघा आणि बायरच्या कॅन्डल बघा इथं. म्हणजे काय, इथं बायर वीक आहेत आणि मार्केट बायर वीक आहेत, म्हणजे सेलर परत अटॅक करणार आहेत मार्केटवरती. ज्या वेळेस ही
प्रॉफिट बुकिंग येते, याच्या प्रॉफिट बुकिंग येताना प्राइस कशी पाहिजे, थोडीशी कमी हळूहळू आली पाहिजे, म्हणजे सेलर काय करणार, परत अटॅक करणार मार्केटवरती. येतं का लक्षात? इथं पण बघा, इथं पण काय झालं, सेम कंडिशन तीच. प्राइस बघा, सेल झाली, प्रॉफिट बुकिंग, परत सेल. आता इथं तुम्ही परत ब्रेकआउटवरती इथे एंट्री घेताय. कुठे एंट्री घेताय? इथे एंट्री घेताय. हे एंट्री घेऊ नका तुम्ही. इथे एंट्री तुमची लई चुकीची एंट्री आहे. कारण लक्षात ठेवा, ही ब्रेकआउट एंट्री तुम्ही जी घेताय ना, इथं मार्केटनं डायरेक्ट ब्रेकआउट दिला, एवढी मोठी रेड कॅन्डल आहे, डायरेक्ट ब्रेकआउट, इथं तुम्हाला खाली जास्त भेटणार नाही. इथं तुम्ही ट्रॅप होऊ शकता मार्केटमध्ये. काय होऊ शकता? ट्रॅप. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, ज्यावेळेस प्राईजमध्ये सेल झाली, राईज झाली प्राईस, इथं प्लॅन करायचा. इथं तुम्ही छोट्या टाइम फ्रेमवरती बघा, इथं मला काय बेरिश संकेत काय भेटतोय का, बेरिश कन्फर्मेशन काय भेटतं का. तुम्ही इथे जर का व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला इथं एक पॅटर्न बघायला भेटतो बघा. कोणता? हे बघा, इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न हा बघायला भेटतोय. छोट्या टाइम फ्रेमवरती तुम्ही जर त्याला शिफ्ट केला तर हा तुमचा परफेक्टली हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे. हे बघा इथं, किंवा एम पॅटर्न बोला, हेड अँड शोल्डर पॅटर्न बोला, कोणताही पॅटर्न. इथं नेकलाईन आहे तुमची, इथं एंट्री, हे टार्गेट, पहिले टार्गेट. तुम्ही इथे एंट्री घेऊ नका, ब्रेकआउटवरती इथे एंट्री घेऊ नका. इथे एंट्री घेतलं की तुमचं इथे एसेल परत खाल्लाय मार्केट, तुम्हाला जास्त भेटलं नाही. येते का लक्षामध्ये? म्हणजे काय, ज्यावेळेस आपण सेलिंग साईडचा प्लॅन बनवतोय, प्राइस इथं वर आली आहे, परंतु इथं तुम्हाला काहीतरी बेरिश कन्फर्मेशन पाहिजे. लक्षात ठेवा, लगेच आली की प्राइस एंट्री घ्यायची नसते. इथं तुम्हाला बेरिश कन्फर्मेशन काहीतरी पाहिजे. इथं मला म्हणजे आपण जे आता शिकतोय, कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकतोय किंवा तुम्ही चार्ट पॅटर्न शिकतोय, ते चार्ट पॅटर्न तुम्हाला इथं बनताना बघायचं आहे, तर एंट्री घ्यायची. ही चार्ट पॅटर्न म्हणजे काय फक्त तमाशा लावलेला नाही तुम्हाला दाखवण्यासाठी, तुम्हाला इथं बघायचं आहे. ज्यावेळेस मला सेलिंग साईडचा प्लॅन घ्यायचा आहे, तर ज्यावेळेस प्राइस रेजिस्टन्सला येते आणि मेजर ट्रेंड डाऊन आहे आणि प्राइस रेजिस्टन्सला आली, तर रेजिस्टन्सला आल्यानंतर तिथं बघायचं की एखादा स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल किंवा स्ट्रॉंग बेरिश चार्ट पॅटर्न कोणता बनतोय का, आणि मग ट्रेड घ्यायचा आहे. हे शिकवतोय म्हणजे असंच नाही, तिथं तुम्हाला ते मार्केटमध्ये अप्लाय करायचं आहे तुम्हाला. आता मी इथं बघा, मी दाखवतोय तुम्हाला, हा तुमचा हेड अँड शोल्डर पॅटर्न किंवा ट्रिपल टॉप पॅटर्न बोलू शकता याला. हा कसा बनतोय बघा. आता मी छोट्या टाइम फ्रेमवरती शिफ्ट करतो, याला 15 मिनिटांमध्ये शिफ्ट करतो. त्या दिवसात आपण बघू फक्त तिथं बनलाय का तसा तो चार्ट पॅटर्न. कुठे गेला? येस, हा इथं आहे बघा. तुमचा हा पॅटर्न कोणता आहे, बनलाय का नाही बनला सांगा इथं. कारण तुम्हाला हे आयडेंटिफाय करता आलंय. छोट्या टाइम फ्रेमवरती, मोठ्या टाइम फ्रेमवरती तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की चार्ट पॅटर्न कोणता बनतो. बघा, इथून प्राइस वर गेली, खाली आली, परत वर गेली, परत खाली आली, परत वर गेली, खाली. इथं तुमचा हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे का नाही, होता का नव्हता हा? मग एंट्री इथे झाली असती. हे तुमचं टार्गेट, पहिलं टार्गेट हेच होतं, जे तुम्हाला आरामशीर भेटलंय. आणि बघा किती फास्ट पडले बघा मार्केट, तिथून खाली किती फास्ट मुवमेंट दिली. 15 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. इथून तुम्ही इथपर्यंत टार्गेट धरलं असतं. इथं एंट्री, ही नेकलाईन आहे तुमची, बरोबर आहे. नेकलाईन पासून इथपर्यंत अंतर जवळपास 100-125 पॉईंट आरामशीर वन टाइम 10, मला वाटतं 15 मिनिटं म्हणजे जवळपास हे एका तासात तर तुम्हाला भेटून गेलं टार्गेट 100-150 पॉईंट. आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला एक आयडेंटिफाय करायचं की ट्रेंड सोबत चालायचं आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस ट्रेंडला मार्केट रिव्हर्स फिरतंय म्हणजे प्रॉफिट बुकिंग येते, तिथं बघायचं की प्रॉफिट बुकिंग कुठपर्यंत येणार आहे मार्केटमध्ये, प्रॉफिट बुकिंग कुठपर्यंत येणार आहे. आणि प्रॉफिट बुकिंग आल्यानंतर जर का तिथं दिसलं तुम्हाला, आता तुम्ही समजा बुलिश पॅटर्नचा वापर करताय, बरोबर. आता बुलिशमध्ये पण तुम्हाला दाखवतो, एक सेकंद, बुलिशमध्ये पण दाखवतो तुम्हाला, एकच सेकंद द्या. येस, अप ट्रेंड मार्केटचा होता, मेजर अप ट्रेंड कुठं आहे? येस, हे बघा, हा तुमचा अप ट्रेंड होता, बरोबर आहे. मार्केटनं बघा इथं काय केलं, कन्सोलिडेशन केलं. ही बुलिश आहे, इथून मार्केटला अप ट्रेंडला सुरुवात झाली. इथून बघा थोडासा पुलबॅक दिला, मार्केट दिला पुलबॅक, प्राइस इथं आली. म्हणजे काय झालं, ज्या लोकांनी खाली बाईंग केलेली होती, म्हणजे कोणी बाईंग केलेली होती, इथं ज्या लोकांनी, एक सेकंद द्या, ज्या लोकांनी इथं बाईंग केलेली होती ती लोक इथे प्रॉफिट बुकिंग करून बाहेर पडले. नवीन बायर येणार आहेत ते इथं येणार आहेत, बरोबर आहे. इथून परत प्राइसला कंटिन्यू वर घेऊन जाणार. स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलं काय, मार्केटचं स्ट्रक्चर हायर आहे. जर बुलिश पॅटर्न असेल तर, बुलिश ट्रेंड असेल तर, मग तुम्हाला इथं काय बघायचं, ज्यावेळेस मार्केट डाऊन साईडला आलं, इथं सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करते. सपोर्ट बघायचा कुठं आहे, सपोर्ट आहे इथं, समजून चला इथं सपोर्ट आहे. ओके, इथं तुमचा आहे सपोर्ट या लेवलला, बरोबर आहे. आता इथं तुम्ही व्यवस्थित जर का बघितलं, इथे एक तुमचा चार्ट पॅटर्न बनलाय बघा. कोणता चार्ट पॅटर्न बनलाय मला कमेंटमध्ये सांगा लवकर. प्राइसने इथं सपोर्ट घेतलाय, बरोबर. हा एक डिप दिलाय प्राइसने आणि प्राइस परत वर निघण्याचा प्रयत्न करते. इथं एक तुमचा
चॅट पॅटर्न बनलेला आहे. कोणता चॅट पॅटर्न बनलेला आहे लवकर सांगा कमेंटमध्ये. कोणता चॅट पॅटर्न आहे हा? तर भावांनो, हा कालच आपण चॅट पॅटर्न शिकलो, कालच. आता मी झूम करतो, मी तुम्हाला दिसेल. हा तुमचा आहे इनव्हर्टेड हेड अँड शोल्डर बोला किंवा ट्रिपल टॉप पॅटर्न तुम्ही याला बोलू शकता. दिसते. आणि इथं नंतर हा ब्रेकआउट झाला. एम पॅटर्न नाही दादा, एम पॅटर्न कसा असेल हे बघा. आणि हा इथं ब्रेकआउट झाला. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी गॅप अप मार्केट ओपन झालं. दिसतंय का? आणि बघा किती भारी काम केलं यानं. किती मोठा ट्रेंड तुम्हाला सापडला असता. नेक्स्ट रेजिस्टन्स घ्या तुम्ही. कुठं आहे तुमचा रेजिस्टन्स? हा तुमचा रेजिस्टन्स आहे नेक्स्ट. हे टार्गेट तुमचं. किती मोठं टार्गेट आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? ट्रेंडला धरून चाललं की काम होणार. ट्रेंडच्या अगेन्स्ट गेलं की काम होणार. इथं पण बघा मार्केटमध्ये मेजर ट्रेंड कोणता होता? डाऊन होता. बरोबर आहे. इथं तुम्ही बघितलं प्राइसमध्ये सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला. इथं सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला प्राइसने. बरोबर आहे. इथं तुम्ही व्यवस्थित बघितलं की इथं पण तुमचा एक ट्रिपल टॉप पॅटर्न होता. इथं टॉप पॅटर्न असा. आणि इथं ब्रेकआउट झालं. बघा इथं पण टार्गेट कसं भेटले तुम्हाला खाली. ट्रेंडला धरून चाललं की काम होणार. ट्रेंडला सोडलं की काम नाही होणार. कारण तुम्ही ज्या कन्सेप्ट शिकलाय ते चुकीचा शिकलाय. तुम्हाला वाटतं की डब्ल्यू पॅटर्न बनला कुठं बी मी एंट्री घेणार नाही. कन्सेप्ट बघा, मार्केटचा ट्रेंड बघा कोणता चालू आहे. त्या ट्रेंडनुसार चाला तर तुम्हाला चांगलं टार्गेट भेटेल. किती मोठं टार्गेट आहे ही बघा. इथून जर का तुम्ही ट्रिपल बॉटम पॅटर्न आहे हा आणि कंटिन्यू इथून मार्केटनं या रेजिस्टन्सपर्यंत मार्केट गेले आणि प्रॉपर त्या रेजिस्टन्सला मार्केटनं इथं रिस्पेक्ट पण दिलाय. दिसतोय का? कारण जे शिकवलं जातं त्या गोष्टी मी स्वतः मार्केटमध्ये बघतो, त्याच्यानंतर तुम्हाला शिकवतो. कारण मार्केटमध्ये तेवढा वेळ दिलेला आहे. आता इथून एंट्री हे टार्गेट आहे भावानो, 1000च्या आसपास पॉईंटचं टार्गेट आहे. 1155 पॉईंटचं टार्गेट आहे निफ्टीमध्ये. ट्रेलिंग स्टॉप लॉस वापरा, काय वापरा ते वापरा. मार्केटनं इथं तुम्हाला मध्ये बघा कॅन्डल, सेलिंगचे कॅन्डल किती छोट्या छोट्या बनलेत आणि बाहेरचे कॅन्डल बाकी फक्त पुलबॅक आले, थोडे थोडे आलेत. इथं थोडासा एक पुलबॅक आहे रेड कॅन्डलचा, इथं थोडासा आहे, इथं थोडासा आहे. सेलरला त्यानं बाहेर पडायला चान्स पण दिला नाही. मार्केट चान्स पण दिला नाही. दिसते का? परफेक्टली त्या लेवलला आता इथं आलं. समजा प्राइस या लेवलला आली, हा तुमचा मेजर रेजिस्टन्स आहे. इथं बघा ना कोणता चार्ट पॅटर्न बनतो का. इथं तुम्ही व्यवस्थित बघितले तर तुमचा परत एम पॅटर्न बनलाय. आता मी हे काय करतो, किती तारीख आहे ही? 25 मार्च. ओके, मी सगळे ड्रॉइंग काढतो. सगळे ड्रॉइंग काढतो आणि इथं परत बघा ह्या रेजिस्टन्सला हा, कारण हा मेजर रेजिस्टन्स आहे. इथं बघू आपण नंतर मार्केटमध्ये काय बनलं होतं. किती तारीख आहे? 26 मार्च 2025. ओके, 15 मिनिटावरती शिफ्ट करतोय. 26 मार्च 2000. इथून पण जाऊ शकतो आपण. 26 मार्च 2025. 26 येस, ही आहे आपली 26 मार्च. होते का? आपली ड्रॉइंग केलेली कुठे गेली? 2025 होते का 2024? हा इथं होते. हे बघा इथं आहे. हे बघा इथं आहे. बरोबर आहे. आता इथं मार्केट आलंय. आता इथं मार्केटमध्ये सेलिंग साईडला जाईल का नाही हे कन्फर्मेशन कसं घ्यायचं? इथं बघा ना चार्ट पॅटर्न बघा कोणता बनला का. एखादी बेरिश पॅटर्न बघा. इथं तुम्ही कॅन्डलस्टिकमध्ये जरी काम केलं तरी जमतं. इथं तुम्हाला कोणती कॅन्डल आहे? बेरिश इंगल्फिंग. सिंपल आहे. बेरिश इंगल्फिंग कॅन्डल आहे. कॅन्डलस्टिकवरती पण काम करू शकता तुम्ही इथं. किंवा चार्ट पॅटर्न, ज्याला चार्ट पॅटर्न वाटते चार्ट पॅटर्न बी काम करा. चार्ट पॅटर्नमध्ये लक्षात ठेवा अनेक कॅन्डलपासून बनलेला पॅटर्न असतो. त्याच्यामुळे चार्ट पॅटर्नमध्ये जास्त कन्फर्मेशन अजून तुम्हाला भेटतं. इथून प्राइस वर गेली बघा, इथं परत तुमचा एम पॅटर्न आहे. ही तुमची नेकलाईन. तुम्ही मला सर नेकलाईन ब्रेक झाली मग एंट्री घ्या. इथे एंट्री, स्टॉप लॉस स्विंग ह्याच्या वर, कारण हा छोटासा स्विंग आहे. घ्या स्विंग, करा टार्गेट. बघा प्राइसनं परत तिथं किती वेळा चेक केले बघा. प्राइस या लेवलला या नेकलाईनला चेक करायला किती वेळ आली बघा. इथं पण आली, इथं पण आली होती, इथं पण आली होती. म्हणजे ती नेकलाईन किती स्ट्रॉंग आहे. रिटेस्ट किती वेळा केले बघा. ज्याला रिटेस्टवरती एंट्री घ्यायची तीही करू शकले असते. इथं स्टार्टिंगलाच इथं पण रिटेस्ट झाली प्राइस. कारण प्राइस इथून बघा हा एम आहे तुमचा, इथून प्राइस खाली पडली, परत रिटेस्ट केली, परत प्राइस खाली, परत रिटेस्टला आली, परत प्राइस खाली, परत रिटेस्ट, परत प्राइस खाली. किती वेळा रिटेस्ट केले प्राइस. म्हणजे ही एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता. येते का लक्षामध्ये? आणि काम झालेलं आहे तिथं पण. बरं तुम्हाला तिथे एंट्री नाही भेटली, ठीक आहे चला, तिथे एंट्री तुम्ही नाही केली, इथे परत तुम्ही एंट्री करू शकले असते.
इथे पण तुमची एंट्री परत झाली असते या झोनमध्ये पण. इथे पण तुम्ही व्यवस्थित बघितले तर प्राईज वर गेली, खाली आली, परत प्राईज वर गेली, परत खाली आली, परत वर गेली, परत खाली आली. हा पण तुमचा एक ट्रिपल टॉप पॅटर्न टाईपच चार्ट पॅटर्न होता. इथे पण तुम्ही एंट्री करू शकले असते. ओके, इथे एंट्री समजून चला, या नेकलाईन तर ब्रेकआउट नाही झाला, इथं डायरेक्ट गॅप डाऊन ओपनिंग झालं तर परत प्राईज वर आली होती, इथंच एंट्री होती तुमची. आणि या स्विंगच्या ह्या स्टॉप लॉस ठेवा इथं, किंवा अगोदरच्या कॅन्डलच्या ह्याच्यावर ठेवा, जो तुम्हाला योग्य वाटतं तो. बघा टार्गेट 1:2 भेटलंय का, 1:3 इथपर्यंत भेटलं तुम्हाला. काम होते, परंतु तुम्ही काय करता माहिती आहे का, कुठं पण मार्केटला ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करताय. जिथं पाहिजे तिथं मार्केटला ऑब्झर्व करत नाही, म्हणजे ज्या लेवलला पाहिजे तिथं. ट्रेंडला धरून चालत नाही. पहिली गोष्ट, ट्रेंडला सोडायची नसते कधीच, कारण ट्रेंड काय एका दिवसामध्ये लगेच रिव्हर्स होणारा नसतो. लक्षात घ्या, ट्रेंड काय एका दिवसामध्ये लगेच रिव्हर्स होत नाही. ओके, त्यामुळे मार्केटला धरून चला. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सूर्यदीप भाऊ. ट्रायंगल पण म्हणू शकतो. येस शिवान सर, ट्रायंगल पण म्हणू शकतो आपण त्याला. समजतंय, कळलं का? इथपर्यंत कोणाला काढायचं नाही का सांगा आता. कमी बॅक टेस्टिंग करावी लागेल. सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो का, ज्या गोष्टी शिकवतो त्या गोष्टी बॅक टेस्टिंग करा, कारण चार्ट पॅटर्न समजायला थोडं अवघड जातं आहे. तुम्हाला आयडेंटिफाय करता आला पाहिजे कोणता पॅटर्न बनतोय मार्केटमध्ये. अगोदर आयडेंटिफाय करता आला पाहिजे, झाल्यानंतर नाही सांगता आलं पाहिजे मार्केटमध्ये. आता समजा इथं आज पॅटर्न कोणता बनतोय, समजा 5 मिनिटामध्ये तुम्ही बघितला तर हा तुमचा समजा इन्व्हर्टेड हेड, सॉरी इन्व्हर्टेड, किंवा ह्याला ट्रिपल टॉप बोलू शकता, किंवा डब्ल्यू पॅटर्न बोलू शकता, काही बोलू शकता याला तुम्ही. हे बघा, असा डब्ल्यू पॅटर्न तुम्ही याला बोलू शकता इथं. परंतु हा रिव्हर्स पॅटर्न आहे. ट्रेंड कोणता चालू आहे, मेजर ट्रेंड डाऊन आहे. भले हा बुलिश पॅटर्न आहे, परंतु बुलिशमध्ये जरी आला तर थोडासा इथून पुलबॅक येऊ शकतो, परंतु मेजर ट्रेंड हा डाऊनच आहे अजून पण मार्केट. मेजर ट्रेंड हा डाऊनच आहे. त्याच्यामुळं काउंटर ट्रेड करू नका. इथं जरी तुम्ही एंट्री घेतली, समजा उद्या मार्केट इथे ओपन झालं, इथे जरी एंट्री घेतली तर लक्षात ठेवा, वरून सेलिंग प्रेशर आहे, कुठूनही परत सेलिंग चालू होऊ शकते. थोडासा वर जाईल मार्केट, परत रिव्हर्स फिरेल, म्हणजे इथून काय करेल तुम्हाला, इथून डब्ल्यू पॅटर्न बनला असा, मार्केट वर गेले, इथून परत सेलिंग येऊ शकते. परंतु हे मोठे मोठे ट्रेड जर का तुम्हाला पकडायचे असतील तर तुम्हाला ट्रेंड सोबत चालावं लागेल. तुम्हाला ट्रेंड सोबत चालावं लागेल, तर तुम्हाला चांगलं काम होईल, अजून चांगलं काम होईल तुमचं. ओके, समजतंय? काय अडचण आहे का आतापर्यंत कोणाला? अडचण असली तर कमेंटमध्ये विचारा, किंवा तुम्ही पर्सनल टेलिग्रामवरती विचारू शकता मला मेसेज करून. ओके, तर चला उद्या भेटू. आपल्या उद्या शनिवार असेल, उद्या क्वेश्चन आन्सर सेशन होईल, सोमवारपासून परत कंटिन्यू होईल. ओके, कारण आपलं हे कसं ठरलेलं आहे की सोमवार ते शुक्रवार लर्निंग राहील, शनिवारी क्वेश्चन आन्सर, आणि रविवारी सुट्टी, असं आपलं क्लासचं नियोजन आहे. सुट्टी असते या दिवशी आपला कोणताच क्लास होत नाही. शनिवारी आपण काय करतो, क्वेश्चन आन्सर. उद्या तुमचे काही क्वेश्चन आन्सर असतील या टॉपिकच्या रिलेटेड, जे आपण गोष्टी शिकलोय त्या गोष्टीवरती. पुढचं गोष्ट पुढं ट्रेंड रिव्हर्स होणार आहे हे कसं कळेल, याच्यावरती ऑलरेडी झालंय सर, यतीन सर. ट्रेड आयडेंटिफाय कसा करायचा, ट्रेंड चेंज झालाय कसं आयडेंटिफाय करायचं, याच्यावरती ऑलरेडी सेशन झालेलं आहे आपलं. ओके, ते सेशन तुम्ही बघून घ्या नसेल बघितलं तर. सर कॅन्डलस्टिक सोपे आहे की चार्ट पॅटर्न सोपं आहे समजण्यासाठी? दोन्हीवरती काम करू शकता, परंतु चार्ट पॅटर्न कसं आहे, अनेक कॅन्डलपासून बनलेला असते. कारण कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक पर्टिक्युलर कॅन्डल असतात, आणि चार्ट पॅटर्न हे अनेक कॅन्डलपासून बनलेले असतात, त्याच्यामुळे चार्ट पॅटर्नवरती तुम्हाला टार्गेट मोठं भेटेल. कॅन्डलस्टिकवरती पण भेटेल, परंतु कॅन्डल तुम्ही कुठं पण, आता बऱ्याच लोकांना वाटलं इथं सर हॅमर बांधला होता, काही लोक बघा इथे हॅमर बांधलाय, इथे ट्रेड घ्यायचा, परंतु ट्रेंड बघा ना कोणता चालू आहे, ट्रेंड डाऊन आहे, तर तुम्ही हॅमरवरती बुलिश ट्रेड घेऊन फायदाच नाही ना काय. ट्रेंड कोणता डाऊन आहे तर डाऊनचाच प्लॅन करा. इथं बघा कुठे दुसरा बघतो, आता इथं तुम्हाला इथं दिसत नव्हती का बेरिश इंगल्फिंग बनले, इथं प्लॅन करू शकत होते. त्यामुळं कॅन्डलस्टिक तुम्हाला वापरताना ट्रेंड सोबत कोणताही तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न वापरा किंवा चार्ट पॅटर्न वापरा, तुम्ही फक्त ट्रेंडला सोडू नका. प्रवाह ज्या दिशेला वाहतोय त्या दिशेलाच व्हा, म्हणजे त्या दिशेलाच पोहण्याचा प्रयत्न करा. अपोजिट साईडला पोहायला गेला तर तुम्हाला म्हणजे तुमचं कुठेही दमचाक होऊ शकतो, तिथून तुम्हाला परत युटर्न घ्यावं लागेल. म्हणजे काय, आता समजा का आज जाताना मार्केटने डब्ल्यू पॅटर्न बनवला, थोडंसं मार्केट वर जाईल, परत युटर्न घेऊ शकते मार्केट,
कारण मेजर ट्रेंड डाऊन आहे, निगेटिव्ह न्यूज आहे, सगळे निगेटिव्ह आहे. त्याच्यामुळं अशा वेळेस काम करायचं नसते मार्केटवरती अपोजिट साईडला. सर उद्या पहिल्या दिवसापासून शिकवले आहे त्याचं रिव्हिजन शक्य असेल तर ओके घेऊ शकतो आपण, तसं काही नाही. आता जवळपास आपण 20 दिवस झालेले आहेत आपले, 20 दिवसाचं रिव्हिजन पाहिजे, रिव्हिजन घेऊ. परंतु फ्रंट पेज ॲप आहे त्याचं एक आपल्याला पेपर ट्रेडिंगचं ते एक व्हिडिओ घ्यायचा होता. बघू उद्या काय शक्य होईल, दोन्हीपैकी एक घ्यायचं आहे आपल्याला. एक तर रिव्हिजन म्हणलं तर 20 दिवसाचं पूर्ण रिव्हिजन घेऊ, किंवा मग तुम्ही बऱ्याच जणांचं म्हणणं असतं तर पेपर ट्रेडिंगसाठी जी फ्रंट आहे, तुम्हाला एक ॲप सांगितलं तुम्ही फ्रंट पेज, हे काही रिकमेंडेशन नाही, तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे. किंवा तुम्ही दुसरी कोणती ॲप वापरू शकता, असं काही नाही हेच ॲप वापरा असं काही माझं म्हणणं नाही आहे. परंतु फ्रंट पेज मी वापरत होतो, जवळपास 1.5 वर्ष मी याच्यावरती पेपर ट्रेडिंग केली. फ्रंट पेज चांगली ॲप आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर SL लावता येतो, टार्गेट लावता येतं, सगळ्या गोष्टी प्रॉपर जसं तुम्ही डीमॅट अकाउंटमध्ये काम करता तशा पद्धतीने प्रॉपर काम या ॲपवरती होतं. त्याच्यामुळं आणि ह्याला जाहिरात जास्त येत नाहीत, बाकीच्याला जाहिरात खूप येतात, त्याच्यामुळे ह्याला थोड्या कमी जाहिरात येतात. त्याच्यामुळे तुम्ही हे ॲप वापरू शकता, असं काही रेपर वगैरे नाही आहे, तुम्ही स्वतःच्या तुमच्या ह्याच्यावरती डिपेंड आहे. येस फ्रंट पेजवरती एक घ्यायचं आहे आपल्याला, उद्या शक्य झालं तर उद्या घेऊ, कारण 20 दिवसाचं जे झालेलं आहे ऑलरेडी त्याच्यावरती तुम्ही जर म्हणत आहात ते पण घेऊ, काय अडचण नाही. फ्रंट पेजवरती एक मला वाटतं घ्यायलाच पाहिजे, बऱ्याच लोकांना बऱ्याच अडचणी येतात त्याच्यावरती. काही लोकांना स्ट्राईक प्राईज वगैरे घेता येत नाहीत, किंवा स्टॉकमध्ये काम करताना स्टॉक त्याच्यामध्ये लागत नाहीत, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. स्विंग ट्रेडिंग पण तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता, माहिती आहे, तुम्ही स्टॉकमध्ये पण काम करू शकता फ्रंट पेजमध्ये. पेपर ट्रेडिंग फ्रंट पेजमध्ये स्टॉकमध्ये पण होते, आणि तुम्ही ते किती पण दिवस होल्ड करू शकता, 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष होल्ड करू शकता, काही अडचण नाही त्याच्यामध्ये, ते पण आहे. हो सर फ्रंट पेज चांगलं आहे, उद्या घ्या एक सेशन. येस स्वप्नील भाऊ घेऊ आपण त्याच्यावरती एक सेशन घेऊ. सर ॲप अँड्रॉइडसाठी आहे का? येस अँड्रॉइडसाठी मोबाईलवरती तुम्हाला प्ले स्टोअरला भेटून जाईल ॲप, काही रिकमेंडेशन नाही आहे, परंतु तुम्हाला प्रॅक्टिससाठी चांगली येते. लक्षात ठेवा, तुम्ही जे पण तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही कुठूनही काही शिकला, कुणाची स्ट्रॅटर्जी शिकला, समजा तुम्ही यूट्यूबला तुम्ही माझेच नाही बाकीचे पण व्हिडिओ बघत असता, तुम्ही एखाद्याची स्ट्रॅटर्जी शिकला, त्यानं असं सांगितलं बाबा EMF किंवा RSI, मी तर तसलं काय वापरत नाही, पण तुम्ही जर का वापरत असाल RSI वगैरे MACD, जर त्याने एखादा सेटअप तुम्हाला सांगितलं तर तुम्ही रिअल मार्केटमध्ये त्याला अप्लाय करू नका, किंवा तुमचे रिअल डीमॅट पैशावरती अप्लाय करू नका. कारण लक्षात ठेवा, तुमचा कष्टाचा पैसा आहे, त्याच्यावरती रिअल अप्लाय करू नका. तुम्हाला आधी बघा की ती स्ट्रॅटर्जी त्याने शिकवली ती डमी, म्हणजे ह्याच्यावरती प्रॅक्टिस करा, फ्रंट पेजवरती प्रॅक्टिस करा. जर का वाटली युजफुल आहे की काम करते, तर तुम्ही ती वापरू शकता. ओके, फ्रंट पेजसाठी आहे. शिकवताना वाटतं हे तर सोपं आहे, पण ट्रेड घेतल्यावर थरकाप होतो. येस डेविल सर, ट्रेड घेतलं तर सगळ्याचेच हे होते, त्यात काही विषयच नाही आहे. परंतु तुम्ही प्रॉपर जर का मार्केटला हे केलं, तुम्हाला सायकोलॉजी डेव्हलप करावी लागेल. मार्केटमध्ये एक सांगतो, तुम्हाला रिस्क घेतल्याशिवाय ते पैसा भेटणार नाही. तुम्ही म्हणत असाल मी माझ्याकडे अनुभवलंय, कारण तुम्हाला बस 10 वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही मार्केटमध्ये उतरतच नाही, पाण्यामध्ये उतरत नाही, त्याशिवाय तुम्हाला अंदाजच येणार नाही मार्केट. तुम्हाला 10 वर्षाचा अनुभव असू द्या, तुमच्याकडे पैसा पण आहे, सगळी गोष्ट आहे, परंतु तुम्ही मार्केट उतरायला घाबरताय मार्केटमध्ये, तर तुम्ही लांबून मग त्याला काय अर्थ नाही त्या गोष्टी. फ्रंट पेज इज व्हेरी बेस्ट. ओके सुनील भाऊ, चांगली गोष्ट. हां, फ्रंट पेज तुम्हाला सांगितलं ना, सगळ्यात बेस्ट ॲप आहे. मी सगळ्या पेपर ट्रेडिंगचे ॲप वापरून बघितलेलं, फ्रंट पेज तुम्हाला सगळ्यात भारी आहे. त्याच्यामध्ये एक आहे, ॲडव्हर्टाइजमेंट जास्त येत नाही, क्वचित एखादी ॲडव्हर्टाइजमेंट भेटते तुम्हाला, तेवढंच तुम्ही हे करू शकता. बाकीच्या तुम्ही जर का हे घेतलं, बाकीचे पेपर ट्रेडिंग, त्याच्यामध्ये भरपूर ॲप ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला बघायला भेटते, त्याच्यामध्ये तुमचा वेळ जातो. तुम्ही ऑर्डर टाकली की ॲडव्हर्टाइजमेंट लागते लगेच. तसं फ्रंट पेजला नाही आहे. फ्रंट पेजला एखाद दुसरी ॲड येते दिवसभरातून, आणि त्याच्यामध्ये एक आहे की तुम्ही दिवसाला फक्त 5 ट्रेड करू शकता इंट्राडेसाठी. असं सांगतो, बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे सर ऑर्डर पडत नाही. त्याचं लिमिट आहे. जर का तुम्हाला 5 पेक्षा जास्त ट्रेड घ्यायचे असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल, त्याची काही गरज नाही. दिवसाला 5 ट्रेड भरपूर झाले ना भावांनो, एवढे ट्रेड इंट्राडेला करतं का कोण? 5 ट्रेड भरपूर झाले, 1 किंवा 2 ट्रेड मी तर म्हणतो, 5 ट्रेडची गरज पण नाही याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 लाख कॅपिटल भेटून जाते. 10 लाख मध्ये तुम्ही, मी म्हणतो ते तुम्ही काय लोक काय करतात, 10 लाखातले 5 लाखाचे 5 लाख रुपये यूज, एवढी काही गरज नाही दादांनो, कशाला हे करताय तुम्ही, कारण तो पैसा काही रिअल नाहीये.
प्रॅक्टिस करा, सायकोलॉजी बनवा, एका लॉटने काम करा, हळूहळू डेव्हलपमेंट करा, प्रॉपर स्टॉप लॉस लावा, प्रॉपर टार्गेट लावा, महिन्याच्या अखेरीला बघा पीएनएल. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायचं असतंय, ज्यावेळेस आपण पेपर ट्रेडिंग करतो ना, पेपर ट्रेडिंग करताना तुम्ही स्वतःचं एक ट्रेडिंग जर्नल बनवा. स्वतःचं काय करा, ट्रेडिंग जर्नल बनवा तुम्ही. आणि त्या ट्रेडिंग जर्नलमध्ये लिहा की आज मी कुठं ट्रेड घेतला, का घेतला, त्याच्या मागचं लॉजिक काय होतं, एंट्री किती वाजता केली, कितीला माझी कोणती स्ट्राईक प्राइस होती ती, किती रुपयाला एंट्री केली मी, स्टॉप लॉस काय होता माझा, टार्गेट काय होतं, बरं मला स्टॉप लॉस हिट झाला तर का हिट झाला, कोणता सेटअप मी यूज केला होता, मी कोणती गोष्ट बघितली, कोणती नाही बघितली गोष्ट, सगळ्या गोष्टी त्यात लिहायच्या असतात. तर तुमची ट्रेडिंग हळूहळू सुधारणार आहे. येतं का लक्षामध्ये? याच्यामध्ये पेपर ट्रेडिंग जेव्हा आपण करतो ना, त्यावेळेस तुमची ट्रेडिंग जर्नी सुधारवायची असेल, असं रँडमली कुठे बी ट्रेड घ्यायचा नाही. पेपर ट्रेडिंग करण्यामागचा उद्देश असतो, तुम्ही प्रॅक्टिस करताय, प्रॅक्टिसमध्ये तुम्ही तुमच्या चुका सुधारवायच्या असतात. ज्यावेळेस तुम्ही पेपर ट्रेडिंगमध्ये तुम्ही ज्या चुका करणार ना, सांगतो, ते तुम्ही रिअल मार्केटमध्ये चुका करणार. त्यामुळे पेपर ट्रेडिंग करताना तुम्हाला प्रॉपर त्याचं हे करायचं असते, नोट डाऊन करून ठेवा. स्वतः तुम्हाला सांगितलं काय, तुम्हाला स्वतःला ट्रेडिंगमध्ये कोण सुधारवायचं असेल तर तुम्ही स्वतः सुधारवता, कारण प्रत्येकाची सायकोलॉजी वेगळी आहे, ट्रेड घेण्याची सायकोलॉजी वेगळी. ओके. पेपर ट्रेडिंग करताना स्वतः ट्रेडिंग जर्नल बनवा, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट लिहून ठेवा. मी एंट्री घेतली, का घेतली, काय लॉजिक काय होतं, कोणता सेटअप वापरला मी, कोणतं इंडिकेटर वापरलं, काय बघितलं होतं, ट्रेंड व्यवस्थित आयडेंटिफाय केला होता का, ट्रेंडला धरून चाललो का, आजचा माझा व्ह्यू काय होता. स्टार्टिंगला मॉर्निंगला लिहून ठेवा, आजची तारीख समजा किती तारीख आहे, 26 तारीख आहे, 26/9/2025. आजचा माझा व्ह्यू आहे बुलिश, समजून चला, एक्झाम्पल सांगतो, किंवा बेरिश. तुमचा व्ह्यू असेल समजा बेरिश, तर बेरिश व्ह्यू नाही तर बघायचं फक्त मला बेरिश कुठं ट्रेड भेटतो, व्ह्यूच्या अगेन्स्ट जायचं नाही. आणि व्ह्यू तुम्हाला सांगितलं मी कसं ठरवायचं, काय करायचं, मॉर्निंगला सगळ्यात प्रथम ग्लोबल मार्केट बघा, FIDIचा डाटा मी तुम्हाला वाचायला शिकवेल. ज्यावेळेस आपण FIDI मी शिकवणार त्यावेळेस तुम्हाला डाटा डिकोडिंग पण शिकवेल. त्यावेळेस डाटा डिकोडिंग काय असतं हे तुम्ही आयडेंटिफाय करा. माझा आजचा व्ह्यू काय मार्केटचा, बेरिश व्ह्यू, जोपर्यंत मला बेरिश ट्रेड भेटत नाही तोपर्यंत मी एंट्री घेणार नाही. बुलिश ट्रेडचा विचार पण करायचा नाही. व्ह्यू तुमचा बेरिश आहे तर बेरिशवरच काम करायचं. बऱ्याच लोकांचं काय, मग मार्केटचा माझा व्ह्यू बुलिश आहे, मग मॉर्निंगला एखादी मोठी बुलिश कॅन्डल झाली, होऊ दे, काय अडचण नाही, कुठेतरी मार्केट वर जाऊन थांबेल ना, त्यावेळेस बेरिश प्लॅन कर, पुढचा प्लॅन त्यावेळेस कर कुठेतरी. लक्षात ठेवायचं, ह्या गोष्टी लिहून ठेवायच्या डायरीमध्ये सगळ्या. आणि त्याच्यानंतर मग सगळं झालं, 3:30 वाजता एक काम करायचं, फक्त 3:30 वाजता एक काम करायचं. कोणतं काम करायचं, मार्केटचा व्ह्यू आपला आज बेरिश होता, कोणता होता, बेरिश होता. समजून चला मार्केट गेलं बुलिश डायरेक्शनला आणि आपला SL हिट झालाय, बरोबर आहे. बेरिश डायरेक्शनला आपण व्ह्यू ठरवलं होता, मार्केट गेलं बुलिश डायरेक्शनला. बुलिश डायरेक्शन जाण्यामागचं कारण काय होतं मार्केटचं, हे कारण एक त्याच्यामध्ये लिहून ठेवायचं. आपण कोणती गोष्ट बघितली नव्हती ही एक गोष्ट लिहून ठेवायची. दुसरी गोष्ट, स्टॉप लॉस हिट झाला तर समजा तुम्ही एखादा ट्रेड केलाय, XYZ एखादा ट्रेड केलाय, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये तुमचा SL हिट झालाय, तर ज्यावेळेस ट्रेडच्या शेवटी काय करायचं, कॉलममध्ये एक रिमार्क लिहायचा, रिमार्क त्या ट्रेडचं. मी तुम्हाला ते PDF बनवून देईलच, ती रेडीमेड PDF आहे आपल्याकडे. ते PDF पाहिजे असेल तुम्ही लॅपटॉपमध्ये पण टाकू शकता, माझ्याकडे ऑलरेडी आहे ती, मी त्याच्या पद्धतीने लिहितो. त्याच्यामध्ये तुम्ही रिमार्कमध्ये काय करायचं की ट्रेड घेतला तर मी ट्रेड प्युअर माझ्या ॲनालिसिसवर घेतला होता का फोमोमध्ये आलतो, किंवा कोणत्या मी काय चुकी केली होती, किंवा मी बरोबर एंट्री घेतली होती, ह्या गोष्टी ह्यात लिहायच्या असतात. बरं एक्झिट झालो तो काय एक्झिट झालो हे पण लॉजिक लिहायचं असतं. मी एक्झिट होण्यामागचं कारण काय होतं, मी घाबरून गेलो, मी प्रॉपर स्टॉप लॉस घेतला, तर काही हरकत नाही, SL गेला तरी हरकत नाही, प्रॉपर SL घेतला काही अडचण नाही, तसं रिमार्कमध्ये लिहा, मी प्रॉपर स्टॉप लॉस घेतला. बरं टार्गेट समजा तुमचं 10,000 रुपयाचं टार्गेट होतं तुमचं, समजून चला तुम्ही इथे एंट्री केली, तुमचं टार्गेट होतं 10,000 रुपयाचं आणि तुम्ही मध्येच 5,000ला बाहेर पडून गेले, तर याच्या 5,000 मध्ये बाहेर पडण्यामागचं कारण काय होतं, का तुम्ही लवकर बाहेर पडले, का तुम्ही टार्गेटपर्यंत थांबले नाही, का माझा ट्रेलिंग स्टॉपला सीट झाला, किंवा माझ्या कोणकोणत्या गोष्टी चुका झाल्यात नाही, स्वतः लिहा, स्वतः आजमावा. कारण तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी कुणी शिकवत नाही, माझं काम आहे शिकवून निघून जाणं, पण तुम्हाला स्वतःची रूल स्वतः बनवावं लागते. आणि तुमची स्वतःची ट्रेडिंग जर का कोण सुधारवत असेल, तुम्ही स्वतः सुधारवता. रिअल सांगतो मी तुम्हाला, शिकवून तुम्हाला भरपूर जण शिकवते, तुम्ही पेड क्लासेस करा, काही करा, परंतु ट्रेडिंग सुधारवायची असेल तर स्वतः सुधारवू शकतो. मी पण पेड कोर्सेस केलेले आहेत, मला पण माहिती आहे. परंतु मार्केटमध्ये टिकायचं असेल तर स्वतःचं ॲनालिसिस स्वतः करावं लागतं आणि स्वतःचे रूल्स स्वतः बनवावं लागतात.
स्ट्रॅटर्जी तर स्वतःला तयार करावी लागते. कारण मी एवढ्या वेळ थांबू शकतो, परंतु तुम्ही एवढ्या वेळ थांबू शकता का? आज समजा मार्केटमध्ये एवढं मोठं बेरिश आले, बरोबर आहे. मी आज एंट्री घेतली इथं, माझी एंट्री इथं आहे आज, बरोबर आहे. या नेक्स्ट कॅन्डलला इथे एंट्री. एल माझा या कॅन्डलच्या हायच्या वर आहे, हा माझा एल आहे, बरोबर आहे. इथपर्यंत माझं टार्गेट होतं, या लेवलपर्यंत, या लेवलच्या आसपास इथं माझं टार्गेट होतं, बरोबर आहे. ही मी टाकलं होतं टेलिग्रामवरती की इथं रिव्हर्स होऊ शकतं मार्केट, इथपर्यंत टार्गेट आहे. मला सांगा आता इथपर्यंत तुमच्यापैकी बरेच जण थांबणार नाहीत का? मार्केट जसं इथून खाली आलं का, इथं तुमचा 1000-2000 प्रॉफिट होतं, इथून परत रिव्हर्स गेलं की मार्केट परत मायनसमध्ये तुम्ही चालू होता, परत इथून खाली आलं मार्केट, परत इथून रिव्हर्स झालं, हे मध्ये मध्ये पुलबॅक देणार आहे. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, मार्केट तुम्हाला मध्ये मध्ये घाबरवणार आहे. ओके, मध्ये मध्ये हे तुम्हाला घाबरवणार आहे. तुम्ही एवढ्या वेळ थांबू शकत नाही. बरेच जण थांबतात, पण असं काही नाही आहे, तुमच्यात पण बऱ्यापैकी थांबणारी लोक थांबतात. पण बऱ्यापैकी ट्रेडर, नवीन ट्रेडर असतात ना, ते असं थांबत नाहीत. ते काय करतात, इथून रिव्हर्स फिरला, ही बुलिश कॅन्डल झाली की ते बाहेर पडणार. कुठं माहिती आहे का? ही बुलिश कॅन्डल झाली का, इथंच ते बाहेर पडणार लगे. त्यांना वाटतं आता मार्केट रिव्हर्सच होतं की काय. लक्षात ठेवा, एंट्री झाली, एल लागला, टार्गेट लागलं, मध्ये नो इमोशन, एकतर एल नाहीतर टार्गेट, दोन्हीपैकी एकच गोष्ट. समजलं सर? आता सांगताय ते फॉर्मॅट ग्रुपवर पाठवा, बेस्ट राहील. येस उमेश सर, मी पाठवतो फोटो, किंवा माझे रजिस्टर आहे त्याचा फोटो काढून मी पाठवेन तुम्हाला. कशा पद्धतीने लिहायचं एक फॉर्मॅट मी लिहून दाखवतो तुम्हाला. त्यानुसार तुम्ही स्वतःची डायरी बनवा, त्याच्यामध्ये फॉर्मॅट लिहा तुमचा. म्हणजे ट्रेडिंग जर्नल आपण पाठवू, टेलिग्रामवरती टाकतो मी ट्रेडिंग जर्नल कसं तयार करायचं. रजिस्टरवरती पण तयार करू शकता. तुम्हाला वाटलं की मला एक्सेलमध्ये किंवा ह्याच्यामध्ये लॅपटॉपमध्ये करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. तुम्हाला लॅपटॉप असेल, लॅपटॉपमध्ये पण करू शकता तुम्ही, डेली लिहू शकता त्याच्यामध्ये चुका वगैरे. त्याच्यामध्ये 2 रजिस्टर ठेवायचे. एक सांगतो, पहिल्या रजिस्टर म्हणजे काय लिहायचं की प्री ओपन मार्केट. प्री ओपन मार्केट म्हणजे याच्यामध्ये काय लिहायचं असतं, ग्लोबल मार्केटचा डाटा लिहायचा. लक्षात ठेवा, हे डेली पाहिजे बरं का तुमचं. ग्लोबल मार्केट ओपन होण्या अगोदर 8 वाजता सगळ्या गोष्टी लिहिलेल्या पाहिजेत. मार्केटचा डाटा, त्याच्यानंतर FIDI चा डाटा, FIDI चा डाटा, त्याच्यानंतर प्राइस ॲक्शन काय आहे, मार्केटचा ट्रेंड कोणता चालू आहे, हे तुम्ही लिहायचं. तिन्ही गोष्टी लिहायच्या. आणि त्याच्यानंतर शेवटी काय करायचं माहिती का, हे एक रजिस्टर आहे, हे रजिस्टर सेपरेट राहील. आणि त्याच्यानंतर काय लिहायचं तुम्ही, शेवटी काय लिहायचं, या पहिल्या रजिस्टरमध्ये शेवटी आजचा व्ह्यू काय माझा मार्केटचा, माझा व्ह्यू काय आज मार्केटमध्ये, हे तुम्ही एका रजिस्टरमध्ये लिहायचं. हे सेपरेट रजिस्टर झालं. ट्रेडिंग जर्नलचं वेगळं रजिस्टर आहे आणि प्री ओपन मार्केटचं वेगळं रजिस्टर. 2 रजिस्टर तुम्हाला करावे लागतील. समजलं का? हे तुमचं व्ह्यूचं रजिस्टर झालं. म्हणजे मार्केटला मला आज कोणत्या डायरेक्शनला जायचं आहे, व्ह्यू ठरवा. हा का डाटा लिहायचा माहिती आहे का? तुम्ही हळूहळू हा डाटा रिडिंग करायला शिकणार. तुम्हाला हळूहळू याच्यामध्ये थोड्या थोड्या गोष्टी तुम्हाला समजायला चालू होतात. ग्लोबल मार्केट निगेटिव्ह आहे, FII पॉझिटिव्ह आहे, मग कुठल्या साईडला मार्केट गेले, त्या गोष्टी लिहून ठेवायच्या. व्ह्यू ठरला आपला, समजा आज बुलिश व्ह्यू आहे किंवा बेरिश व्ह्यू आहे. बेरिश व्ह्यू समजा आज ठरला, तर मार्केट समजा आज बुलिश डायरेक्शनला मार्केट गेलं, तर काय गेलं, समजा FII बुलिश होते आणि ग्लोबल मार्केट निगेटिव्ह होतं, पण मार्केट गेलं बुलिश आहे. मग मार्केट कोणाच्या डायरेक्शनला गेलं, FIDI च्या डायरेक्शनला गेलं. म्हणजे तुम्ही हळूहळू काय करता माहिती आहे का, हळूहळू हे प्री ओपन मार्केटला तुम्ही शिकायला चालू करता आणि स्वतः तुम्हाला रिझल्ट बघायला भेटतो. कारण हे तुम्हाला डाटा पाठीमागचा भेटत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्या वेबसाईटवर जावा आणि मला दाखवून द्या, प्री ओपन मार्केटचा डाटा तुम्हाला बॅक टेस्टिंग करायला भेटत नाही. FIDI चा डाटा किंवा FIDI चा एक वेळेस भेटून जाईल, परंतु ग्लोबल मार्केटचा डाटा पाठीमागचा तुम्हाला भेटत नाही. आज समजा 26 तारीख आहे, कालचा डाटा तुम्हाला आज बघायला भेटेल, परंतु तुम्ही मला 20 तारखेचा डाटा काढून दाखवा, ग्लोबल मार्केट 20 तारखेला कसं होतं, नाही भेटत तुम्हाला. त्यासाठी पेड सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. बऱ्याच काही गोष्टी आहेत. ते जर नको असेल, तुम्हाला तो डाटा जर काय अनालिसिस करायचा असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, स्वतः डायरीमध्ये लिहून ठेवा ह्या गोष्टी आणि रीडिंग करायला शिका. हळूहळू लर्निंगला सुरुवात करा प्री ओपन मार्केट. आणि दुसरं एक रजिस्टर तुम्हाला काय बनवायचं, दुसऱ्या रजिस्टरमध्ये काय लिहायचं, ट्रेडिंग जर्नल करायचं. ट्रेडिंग जर्नल, कारण ट्रेडिंग जर्नल वेगळं करायचं आणि प्री ओपन मार्केट वेगळं जर्नल बनवायचं. ते दोन्ही जर्नल वेगवेगळे बनवायचे. FIDI चा डाटा धनवर नोटिफिकेशन येतं. हां, तुम्हाला काय सांगितलं, धन सगळ्यात बेस्ट आहे भावांनो. मी धन वापरतो. धन सगळ्यात बेस्ट आहे. धनवरती तुम्हाला सगळ्या न्यूज पण बघायला भेटतात आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला लगेच नोटिफिकेशन त्यांचे येतात. मी काही रिकमेंडेशन नाही, तुम्ही स्वतः प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड करा. परंतु धन मला सगळ्यात बेस्ट वाटलं ॲप, कारण ते एवढं अपडेट आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूज बघायला भेटतात. FIDI चा डाटा पण तुम्हाला लगेच संध्याकाळी टाकला जातो त्यांचा.
येते लक्षात. आणि दुसरं ट्रेडिंग जर्नल वेगळं बनवा, म्हणजे या प्री ओपन मार्केटचं वेगळं जर्नल आणि ट्रेडिंग जर्नल वेगळं बनवायचं. म्हणजे तुम्ही दिवसभरात जे ट्रेड केलेत ते रजिस्टर वेगळे ठेवा. आणि जर तुम्हाला जमलंच तर अजून एक रजिस्टर बनवा भाऊनो, तिसरं रजिस्टर. त्याच्यामध्ये नाही का तुम्ही काय लिहायचं माहिती आहे का, फक्त तुम्ही जे पण मार्केटमध्ये शिकताय म्हणजे काय शिकताय, स्ट्रॅटर्जी जे आपण शिकताय, किंवा एखादं कोण इंट्राडे स्टॉक सिलेक्शन कुठून तरी बघून आलं तुम्हाला, समजा तुम्ही आता युट्यूबवरती भरपूर व्हिडिओ बघायला भेटतात, इंट्राडे स्टॉक सिलेक्शन मेथड. ती स्टॉक सिलेक्शन मेथड तुम्हाला चांगली वाटली ना, त्या तिसऱ्या डायरीमध्ये तुम्ही लिहून ठेवा. लक्षात ठेवा, त्या तिसऱ्या डायरीमध्ये तुम्ही लिहून ठेवा. एखाद्याची स्ट्रॅटर्जी बेस्ट वाटली ह्या तिसऱ्या डायरीमध्ये लिहून ठेवा. का सांगतो, याची बॅक टेस्टिंग करा तुम्ही. म्हणजे जे पण तुम्ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला कुठून तरी बघायला भेटली, ऐकायला भेटली, शिकायला भेटली, ती स्ट्रॅटर्जी तुम्ही तिसऱ्या रजिस्टरमध्ये लिहा आणि तुम्ही त्याची बॅक टेस्टिंग करा. अगोदर लिहून ठेवा आणि ते प्रत्येकाची बॅक टेस्टिंग करा. आणि मग मार्केटमध्ये अप्लाय करायचे की नाही, पहिले पेपर ट्रेडिंग करा, मग मार्केटमध्ये रिअल मार्केटमध्ये अप्लाय करायचं नाही, तुम्ही ठरवा. येत्या लक्षामध्ये. आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट ठेवायची, तिसऱ्या रजिस्टरमध्ये 2 गोष्टी करायची. एक म्हणजे तुम्ही स्ट्रॅटर्जी वगैरे वापरताय ती गोष्ट करा, आणि स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक सिलेक्शनची मेथड म्हणजे स्टॉक सिलेक्शन करून ठेवा. म्हणजे समजा तुम्हाला वाटतंय की टाटा मोटर्स, आता समजा टाटा मोटर्स तुम्हाला वाटतं की मार्केटमध्ये याच्यामध्ये चांगला पॅटर्न बनलाय आणि तुम्ही रिअलमध्ये घेऊ शकत नाही, समजा तुमच्याकडे कॅपिटल नाही, तुम्ही पेपर ट्रेडिंग करू शकता, परंतु तुम्हाला वाटतं की मला लिहून ठेवायच्या त्या गोष्टी, मी किती तारखेला हा स्टॉक घेतलाय, काय घेतलाय, ते तर तुमचं ट्रेडिंग जर्नलमध्ये राहीलच, परंतु तुम्हाला वाटतंय की टाटा मोटर्सचा स्टॉक मी घेतलाय, मला स्विंग ट्रेडिंगसाठी वेगळं जर्नल बनवायचं, तर ते पण तुम्ही त्या तिसऱ्या रजिस्टरमध्ये करू शकता. असे माझे 3 रजिस्टर असतात. 3 रजिस्टर आहेत माझे टोटली. ओके, असे तुम्ही 3 रजिस्टर बनवा. चांगलं काम होतंय व्यवस्थित, कारण तुम्हाला काय सांगितलं, मार्केटमध्ये तुम्हाला शिकण्यासाठी भावांनो वेळ द्यावाच लागेल, वेळ तर द्यावाच लागेल आणि स्वतः शिकावं लागेल. तुम्ही जोपर्यंत स्वतः झगडत नाही, तुम्ही कुठल्या भ्रमात असाल की मला मार्केटमध्ये कोणतरी काहीतरी स्ट्रॅटर्जी सांगेल आणि मी शिकेल, दादा त्या भ्रमात तू राहूच नको. मार्केट एवढं सोपं नाहीये. तुम्हाला जी लोक पेड कोर्सेस विकतात, लक्षात ठेवा, ती काही ईडी नाही आहेत. तुमच्याकडून पैसा काढला जातोय, 5-6 हजार रुपये फी असतात. आता तुम्हाला एक ऑलरेडी मी टेलिग्रामवरती टाकलं, 6-7 हजार रुपये फी आरामशीर एका नॉर्मल ट्रेडरची असते. नॉर्मल सांगतो, फी घेतात. आणि तुम्हाला चांगला अजून ॲडव्हान्स शिकायचं असेल, चांगल्या गोष्टी, तर 60-70 हजार रुपये फी घेतात भावांनो. 60 ते 70 हजार रुपये फी आहे आज ट्रेडिंग शिकण्यासाठी, शेअर मार्केट शिकण्यासाठी. आणि एवढ्या बेसिक गोष्टी तुम्हाला अजूनपर्यंत मला नाही वाटत कोणी शिकवले असतं, मराठीमध्ये तर कोणी सांगत नाही. हे सगळे क्लासेस मी करून बसलेलो आहे. मला माहिती आहे कुठल्या लेवलपर्यंत मार्केटमध्ये शिकवलं जातं. त्यांना काही देणेघेणं नसतं, त्यांना फी भेटली, तू शिक अगर न शिक, त्यांना काही देणेघेणं नाही आहे, कारण ते नवीन बकरं बघत असतात. ते पुढचं नियोजन असते. तुम्हाला माहिती आहे का, त्यांची क्लास समजा 3 महिन्याची बॅच असेल, 1 महिन्याची बॅच चालू झाली, 1 महिना बॅचला झाला की पुढच्या बॅचचं नियोजन त्यांचं चालू असतं. पुढची बॅच कधी, तर समजा आता कुठला महिना चालू आहे, सप्टेंबर महिना चालू आहे, सप्टेंबर चालू आहे समजून चालू, ह्या महिन्यामध्ये त्यांची बॅच चालू झाली सप्टेंबरमध्ये, म्हणजे सप्टेंबर 1 महिना, ऑक्टोबर 2रा महिना आणि नोव्हेंबर 3रा महिना. तर सप्टेंबर महिना संपत आला की त्यांची नेक्स्ट बॅचचं नियोजन चालू होतं. आणि पुढचे ते 3 महिन्यानंतर पुढच्या बॅचचं नियोजन लावून अगोदर ठेवलेलं असते त्यांनी. येतं का लक्षामध्ये? म्हणजे त्यांना काही देणे का नाही, तुम्ही प्रॉफिट करा, लॉस करा, शिका, नाही शिका. माझं म्हणणं नाही की तुम्ही माझ्याकडून शिका. तुम्हाला वाटत असेल बाहेर तुम्हाला चांगलं शिकायला भेटतं, तुम्ही बिनधास्त शिकू शकता. दादा आज बँक निफ्टीमध्ये छान प्रॉफिट झाला. ओके, धन्यवाद दादा. असंच प्रॉफिट करत राहा, हळूहळू शिका. लक्षात ठेवा, पहिलं पेपर ट्रेडिंग करा, थोडं एक लॉटवरती काम करा स्टार्टिंगला. जास्त मार्केटमध्ये जास्त हे घेऊन येऊ नका तुम्ही, कॅपिटल स्टार्टिंगला. तर सांगतोय, जर तुम्ही नवीन असाल, बिगिनर असाल, बरं तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, तुमच्याकडे 10 लाख कॅपिटल आहे, परंतु 10 लाख कॅपिटल अख्खं मार्केटमध्ये घेऊन येऊ नका. कारण मार्केटमध्ये भावनो एवढी ताकद आहे, तुमचं 10 लाख एका दिवसामध्ये पण झिरो करू शकते, एवढं मार्केटमध्ये ताकद आहे. आज जर का चुकून कॉल साईडला कोण बसलं असेल, त्याने दिवसभर किती जरी ॲव्हरेजिंग केले तरी भावानं तो प्रॉफिटमध्ये आलेला नाही. किती पण करू द्या त्याने, 10 लाख काय तो 50 लाख घेऊन येऊ द्या, नाही तो प्रॉफिटमध्ये येणारच नाही. कारण लक्षात ठेवा, मार्केटला मी काय सांगितलं, ॲव्हरेज करायचं ना मार्केटमध्ये. कधी मार्केटमध्ये ॲव्हरेजिंग कधीच करू नका. मार्केट कोणाच्या बापाला सापडलेलं नाही, फक्त मार्केटमध्ये एकच आहे, फक्त सगळा इमोशन, पेशन्स, डिसिप्लिन याच्यावरती मार्केट चालते. समजते? ज्याच्याकडे पेशन्स आहेत मार्केटमध्ये, तोच मार्केटमध्ये टिकतोय. दरवर्षी भावानो इंडियामध्ये
कित्येक डिमॅट अकाउंट ओपन केली जातात आणि त्याच्यापेक्षा कित्येक डिमॅट अकाउंट क्लोज केली जातात. याच्या मागचं कारण काय? लॉस. नवीन ट्रेडरला वाटतं की मला लगेच आलेला प्रॉफिट पाहिजे. आलेला प्रॉफिट तुला कुठेच भेटणार नाही दादा. बघा, तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवलं किंवा तुम्ही डॉक्टर झाला, MBBS झाला, MD झाला, तुम्हाला स्टार्टिंगला लगेच कस्टमर किंवा तुम्हाला तेवढा एक्सपिरियन्स यायला वेळ लागतो. तुमच्या ज्यावेळेस सिटीमध्ये नाव होतं, ज्यावेळेस तुम्ही एक्सपिरियन्स होता, त्यावेळेस तुमच्याकडे ऑटोमॅटिक कस्टमर म्हणजे तुमचं प्रॉफिट यायला सुरुवात होतो. म्हणजे तुमच्याकडे कस्टमर यायला सुरुवात येतात, कारण तुमचा रिझल्ट असतो तसा. तुम्ही वेळ दिलेला असतो. स्टार्टिंगला तुम्ही जर म्हणला नाही मला दिवसाला एवढंच पाहिजे, मला तेवढंच पाहिजे, मी स्टार्टिंगला बघा, तुम्ही एक ऑब्झर्व केलं का कधी? तुम्ही भेळपुरीवाल्याला कधी ऑब्झर्व करा, ते स्टार्टिंगला कधीच मोठा पैसा लावत नाहीत. बिझनेसमध्ये कधीच मोठा पैसा लावत नाहीत. ते ऑब्झर्व करतात आधी. तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं असेल बघा, जे हे करतात बघा, आपलं काय म्हणतात रे त्याला, ते हे विकतात डोक्यावरती घेऊन, पाठी असते त्यांच्या, इडली इडली मेंदूवडा विकणारी लोक बघा, ते तुम्हाला सिटीमध्ये बघायला भेटतील ती लोक. परंतु ती लोक एक ऑब्झर्वेशन करत असतात माहिती आहे का, जे ज्यावेळेस फिरतात ना त्यावेळेस ऑब्झर्वेशन काय करतात माहिती आहे का, मला कुठं ठेला लावता येईल का. ते असंच फिरत नसतात, ते ऑब्झर्वेशन चालू असतं त्यांचं, कुठल्या एरियामध्ये जास्त मेंदूवडा आणि इडली चालते ते ऑब्झर्वेशन करतात. ते अगोदर फिरतात. समजून चला आता स्वारगेट सारखा एरिया आहे, त्यामुळे तो ऑब्झर्व करतो की कुठं जास्त खपते, कुठल्या साईडला जास्त आहे, सारसबाग साईडला जास्त खपतंय का इकडे पुरम चौकाकडे किंवा इकडे आपल्या सिंहगड रोडला, असं ते ऑब्झर्वेशन करत असतात. आणि तो विचार करतो की मला कुठं लावायला जागा भेटेल इथं गाडा. याचा मागचं लॉजिक सांगतो का, तर तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्हाला धंद्यामध्ये उतरताना तुम्हाला पहिल्यांदा काय करायला लागते माहिती आहे का, तुम्हाला पहिला अनुभव पाहिजे त्या धंद्याचा. कुठल्याही धंद्यात उतरा तुम्ही, कपड्याच्या उतरा, हॉटेलच्या उतरा किंवा कशाच्या उतरा, तुम्हाला त्या बिझनेसचा अनुभव पाहिजे. बिझनेस असा चालत नसतो भावानो, त्या बिझनेसचा अनुभव लागतो. तो तेच करत असतात ती लोक, अनुभव घेतात कुठं चांगला चालेल, कुठल्या एरियात चांगला, म्हणजे ते एक ॲनालिसिस करतात. हळूहळू ॲनालिसिस करून ते हळूहळू कुठेतरी गाडा लावणार आणि त्याच गाड्याच्या ठिकाणी, लक्षात ठेवा, त्याचं चांगलं चाललं तर तो तिथंच गाळा घेण्याचा प्रयत्न करतो आणि हळूहळू त्याचा बिझनेस मोठा करतो. लक्षात ठेवा, आज UP बिहारसारखे लोक आपल्या राज्यामध्ये येऊन चांगल्या चांगल्या गाड्या घेऊन फिरतात आणि आपली लोक काय करतात, जागा विकतात आणि दारू वगैरे पेत बसतात. या गोष्टी खूप चुकीच्या भावांनो. तुम्हाला मी म्हणत नाही तुम्ही शेअर मार्केटमध्ये आहे, तुम्ही रिअल बिझनेसमध्ये पण स्वतःचा काही ना काही इन्कम सोर्स फक्त वाढवा. माझा सांगण्याचा उद्देश आहे की तुमचा खर्च वाढतोय, तुमचा इथून पुढे खर्च वाढणार, कारण महागाई वाढली, खर्च वाढणारच आहे, तर इन्कम सोर्स वाढवा. एका इन्कम सोर्सवरती डिपेंड राहू नका. तुम्ही आज नोकरी करता, इन्कम सोर्स वाढवा. मी म्हणत नाही या ट्रेडिंगमध्येच या, तुम्ही बाहेर कुठलाही धंदा करा, हॉटेल टाका, कपड्याचा व्यवसाय टाका, तुम्हाला चांगलं गावाकडे तुम्हाला वाटतं की हा बिझनेस चालू शकतो, गावाकडे टाका. आणि गावाकडची जी लाईफ आहे ना भावना, ती शहरामध्ये नाही. तुम्ही लिहून घ्या माझ्याकडनं, मी पण सिटीमध्ये राहतो, मी पण ग्रामीण भागात आलोय. गावाकडची लाईफ, गावाकडचा सुकून तुम्हाला सिटीमध्ये भेटत नाही. रिअल कंडिशन आहे. आणि इन्कम सोर्स वाढला की तुम्ही गावाकडे जाऊन बिनधास्त लाईफ जगू शकता. सिटीमध्ये तुम्ही बघत असाल आज काय चालू आहे, आज वातावरण, तुमच्या शेजारी कोण राहतं हे तुम्हाला 6 महिने कळत नाही. तसं गावाकडे नसते. तुम्ही आजारी पडला, तुमच्या घरात काय झालं, तुम्ही समजा तुम्ही कामावर आहे, जॉबवर आहात, अचानक तुमच्या घरात कोणीतरी आजारी पडलं. सिटीमध्ये एवढी बेकार कंडिशन आहे भावानो, शेजारी बघत सुद्धा नाहीत. काही काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की शेजारचा माणूस मरून पडतो, एखादी वयस्कर लेडीज किंवा वृद्ध, तर 2-2 दिवस त्यांच्या घराकडे कोणी बघत, रुंगून सुद्धा बघत, ज्यावेळेस वास येतो त्यावेळेस लोकांना समजतं इथं काहीतरी झालं. एवढी बेकार कंडिशन सिटीमध्ये. ही रिअल कंडिशन आहे. तुम्ही बघा, जे सिटीत राहतात त्यांनी सांगा, मी पण राहतो, मला माहिती आहे ह्या गोष्टी सगळ्या. येतं का लक्षात? कारण आणि आपल्या लोकांना कसं आहे, आता सिटीमध्ये येण्याचं कारण काय असतं, कारण प्रत्येकाला असं नाही की प्रत्येकाची परिस्थिती ही असते, कोणाची मिडियम असते, इलाज नसतो, जॉब असतात लोकांचे, राहावंच लागतं, शेवटी पोट आहे, पोटावरती जावंच लागेल. पोटासाठी माणसाला यावंच लागतं सिटीमध्ये. ग्रामीण भागात थोडं बिझनेस वगैरे किंवा पोट भरण्याची क्षमता कमी असते, त्यामुळे सिटीमध्ये लोक येतात. बेकार कंडिशन आहे भावांनो. इन्कम सोर्स वाढवा, इथून पुढचा काळ भयंकर होणार आहे, भयंकर, लय डेंजर काळ होणार आहे. ज्याच्याकडे इथून पुढे पैसा आहे भावांनो, त्याला डिमांड आहे.
आजकाल बघा तुम्ही तुम्ही तुमचं शिक्षण किती आहे, तुम्ही किती शिकलाय, तुम्ही काय करताय, कुणी विचारत नाही. तुझ्याकडे पैसा किती आहे, तुझ्या खिशात किती पैसा आहे, त्याला डिमांड आहे. तू काय शिकलाय, MBBS झालाय, MD झालाय, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, काय नाही. तू पैसा किती कमवतोय ते बोल, असं बोललं जातं डायरेक्ट. महिन्याचा इन्कम सांग तुझा. तुम्ही बघा, लग्नासाठी जावा, तुम्हाला इन्कम विचारला जातो, तुमचं शिक्षण वगैरे बघत नाही. किंवा तुम्ही जर का लर्निंग फेसला असाल, तुम्ही शिकताय आता, समजा एखादा पोरगा MPSC करतोय, तर विचारलं जातं तो MPSC झालाय का, तो अधिकारी झालाय का, तरच या, अन्यथा येऊ नका. का? सक्सेसफुल झाल्यानंतरच लोक येतात भावांनो. सक्सेसफुल नसते ना त्यावेळेस तुमच्याकडे कुणीच येणार नाही. त्यामुळे सांगतोय, काही करा, कुठूनही काही करा, पैसा करा, इन्कम सोर्स वाढवा. भविष्यात भरपूर आपल्या मुलांचा काळ खूप डेंजर होणार आहे. आपल्या मुलांचा एक वेळ चांगलं, तिथून पुढे तर खूप अवघड आहे. इन्कम सोर्सला महत्त्व द्या. कुठूनही कसाही पैसा कमवा, पण पैसा कमवा. इन्कम सोर्स, कारण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं खर्च वाढतोय म्हणून खर्च कमी करायचा. खर्च कमी करायचा नसतो दादा, खर्च वाढणारच असतो. कारण आज तू एक आहे, तुझं लग्न झालं, भविष्यात लेकरं झाली की खर्च वाढतो. फ्लॅट घेतला, घर घेतलं, गाडी घेतली, बंगला घेतला, खर्च वाढणार तुमचा. हप्ते चालू होणार, सगळ्या गोष्टी होणार. मुलं झाली, मुलांचा शाळेचा खर्च होतो, सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यानंतर खर्च वाढल्यानंतर आपला इन्कम जर का कमी असेल तर लक्षात ठेवा आपल्यावरती दबाव येतो किंवा आपण व्हायबल होतो. येते का लक्षामध्ये? खर्च वाढायच्या अगोदर तुम्हाला इन्कम सोर्स वाढवावं लागतील. लक्षात ठेवा. मुलं लहान आहेत तोपर्यंत इन्कम सोर्स वाढवा. काय ईश्वर सरांचं म्हणणं काय? रिझल्ट, प्रॉफिट किंवा लॉस किमान किती पर्सेंट किंवा रेशो ट्रेड सक्सेसफुल हो किंवा नाही. पोस्ट ॲनालिसिस शिकलेलं काय चांगलं आहे? कुठेच चूक झाली, पुढच्या वेळी सुधारणा. हा फॉर्मॅट तू सर्व चार्ट पॅटर्न एनालिटिक पॅटर्नसाठी वापरू शकतोस. काय म्हणायचं मला काय समजत नाही आहेच. मी फॉर्मॅट लिहून दिले ईश्वर भाऊ, आहे माझ्याकडे फॉर्मॅट. त्याच्यापेक्षा चांगला फॉर्मॅट आहे. 15 कॉलम आहेत, 15 कॉलमचा फॉर्मॅट आहे. टाकेल मी त्यावेळेस. ओके, पूर्ण फॉर्मॅट मी टाकेल. आहे आपल्याकडे फॉर्मॅट रेडीमेड आहे, त्यावेळेस आपण टाकेल. समजलं? लक्षात ठेवा, कारण तुम्हाला मध्ये मध्ये मोटिवेशनल करणं पण माझं काम आहे. कारण इथून पुढं भावांनो आणि मराठी लोक या बिझनेस लाईनमध्ये खूप महाग आहेत. हीच नाही, शेअर मार्केट तर सोडूनच देतो मी. बाहेरच्या पण बघा, तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन करायचं की आपली लोक कुठं दिसतात का बघायचं. दूर दूरपर्यंत आपली लोक नाहीत भावांनो. महाराष्ट्रातली लोक दूर दूरपर्यंत तुम्हाला बिझनेस करताना दिसत नाहीत. आपली लोक शेट लोक आहेत सगळे. त्याचं स्वतःचं जरी जागा असं ना, ते जागा विकतो आणि बिनधास्त नाही का गाडी वगैरे घेणं, ऐश करणं, ह्या गोष्टी करतो. आणि तीच जागा घेऊन एखादा माणूस तिथंच उद्या भविष्यात चांगला त्याचा बिझनेस उभा करतो. ही रिअल परिस्थिती आहे, लक्षात घ्या. बाकी तुमच्या हातात आहे, माझं सांगणं काम आहे. इथून पुढं भविष्य खूप डेंजर आहे. कारण महागाई वाढली आहे, नोकऱ्या नाही आहेत. सगळं सगळं शाळेचा तर बाजारच उठलाय सगळ्यांचा. शाळेचा तर विषयच नाही आहे. गव्हर्नमेंट जॉब तर आता संपल्यातच जमायचे सगळे. मला पण PDF टाका. टेलिग्रामवरती दादा सगळ्यांनाच PDF टाकणार आहे. रेडीमेड PDF किंवा याचा मी फोटो काढून पाठवेल माझ्या रजिस्टरचा. एक फॉर्मॅट आहे, मी स्वतः पण लिहिलेला आहे, त्याचा पण एक फोटो देईल. म्हणजे तुम्हाला लिहायला सोपं जाईल की कोणत्या कॉलममध्ये कोणतं टॉपिक लिहायचं, कसं लिहायचं, ते पण तुम्हाला त्यात मी समजेल. ओके, समजलं? आणि प्री ओपनचं पण मी पाठवेल. प्री ओपनमध्ये कोणकोणत्या गोष्टी बघायच्या असतात त्याचं पण एक जर्नल आहे, ते पण जर्नल मी पाठवेल. म्हणजे तुम्हाला रेडीमेड भेटून जाईल. प्री ओपन मार्केटमध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी बघायच्या असतात, कोणकोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं असते प्री ओपन मार्केटमध्ये, त्या गोष्टी पण तुम्हाला समजून येतील. काय काय बघायचं असते त्याच्यामध्ये. ओके, ते पण मी तुम्हाला पाठवेल. उमेश भाऊ, पैसा आहे तर किंमत आहे, माणुसकी वगैरे इत्यादी जमा. येस, माणुसकी संपली हो आता, माणुसकी गेली. विश्वास, माणुसकी पानिपतच्या युद्धात गेली सगळे.
ओके, समजलं? ओके दादा, ओके. चला, भेटू उद्याच्याला. क्वेश्चन आन्सर उद्या होईल. उद्या मे बी दुपारी किंवा सकाळी 11 वाजता क्वेश्चन आन्सर घेऊ आपण शनिवारी. उद्या शनिवार आहे, सकाळी घेईल, म्हणजे जेणेकरून उद्या दिवसभर तुम्हाला फ्री राहता येईल आणि रविवारी पण सुट्टी असेल. आणि उद्या फ्रंट पेजवरती मी घेण्याचा प्रयत्न करेल. कशाचं सर? आपली मराठी मुलं मावा दार गुटख्यातच गुडतले. येस, ते तर आहे संग्राम सर, सगळं तेच आहे. तुम्ही बघा ना, आज आज तुम्ही बाहेर जावा, कुठल्याही क्षेत्रात जावा तुम्ही, तुम्हाला आपली मराठी मुलं दिसणारच नाहीत. तुम्ही मोबाईल शॉपिंगमध्ये जावा, तुम्ही भाजीपाल्यामध्ये जावा, तुम्ही गाड्यांच्या मार्केटमध्ये जावा, कुठेही जावा तुम्ही, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपली लोक नाही आहेत. मराठी लोक लय मागं पडलेत. महाराष्ट्रातली लोक सांगतो, लय मागं पडलेत. बाहेरची लोक येऊन, आता तुम्ही मुंबईसारख्या सिटीमध्ये जर गेला ना, तुम्हाला मराठी माणूस धंद्यामध्ये दिसणार पण नाही, चुकून पण दिसणार नाही. तो धंद्यामध्ये नाहीच, तो सगळी गुजराती मारवाडी लोक. मुंबईला तर, आता मुंबईला मी जवळपास 4 वर्ष राहिलेलो आहे. 4 वर्ष राहून आलो मुंबईला. एकही, आणि तिथं मराठी तर बोलतच नाहीत लोक, हिंदीतच बोलतात सगळं. कारण सगळे गुजराती मारवाडी लोक आहेत तिथे. हे आजचं रिअल आहे. इथून पुढचा काळ तर खूप भयंकर होणार आहे, खूप भयंकर आहे. फॉरेक्स मार्केट ईश्वर भाऊ मी करत नाही. तुम्ही फॉरेक्स ट्रेडरकडे जाऊ शकता. मी फॉरेक्स मार्केट केलेलं नाही आतापर्यंत कधीच. मी ऑप्शन सेलर आहे, मी ऑप्शन सेलिंगच करतो. नेकेड ऑप्शन सेलर आहे मी. ओके दादा, 5 वाजताच घ्या की. ओके, उद्या 5 वाजता नाही, दुपारी सकाळी घेऊ ना उद्या. म्हणजे कसं होतंय, सकाळी उद्या भरपूर जण लाईव्ह घेता येते आणि नंतर तुम्ही दिवसभर बघू शकता. 5 वाजता म्हणजे तर किंवा घेऊ 5 वाजता, तसं काय अडचण नाही मला, काहीच अडचण नाही. बघा, आपण टेलिग्रामवरती टाकू पोल, कधी घ्यायचं काय उद्याचं सेशन, त्यानुसार तुम्ही ठरवा. ओके, चला भेटू उद्या. चला, गुड नाईट, टेक केअर, बाय, आणि व्यवस्थित काळजी घ्या. शनिवार रविवार मस्त एन्जॉय करा. सोमवारी परत मार्केटला सुरुवात होईल.